साठी धन्यवाद करतो की तू खूप चांगला परमेश्वर आहेस. धन्यवाद करतो तुझं वचन आम्हाला सर्व संकटातून सर्व प्रॉब्लेम्समधून सोडवतं. तुझ्या वचनाच्या ज्ञानापासून प्रभू तू आम्हाला सर्व प्रॉब्लेम्सपासून तू आम्हाला सोडवतोस. धन्यवाद करतो प्रभू. तुझ्या नावाला आम्ही गौरव देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो प्रभू. धन्यवाद करतो प्रभू. आजच्या सेशनसाठी प्रभू पवित्र आत्मा तुझी उपस्थिती तुझं प्रकटीकरण तू आम्हाला देत आहेस म्हणून तुला धन्यवाद करतो. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. बसूया आपण. इथे कोणी प्रेमाबद्दलचा विषय ऐकला का? प्रेमात वागणं, प्रेमात राहणं बायबलमध्ये शिकवलं ना आपल्याला प्रेमाबद्दल? नाही? व्हॉट लँग्वेज यू वॉन्ट मी टू स्पीक? मराठीतून, हिंदीतून, इंग्लिश, कुठली भाषा? मराठी ना? ओके. प्रेमाबद्दल शिकलोय की नाही आपण? इथून फक्त आवाज येतो. प्रेमात कसं राहायचं वगैरे. ओके. एक दुसरी बाजू आहे. इथे कोणाला राग येतो, भांडणं वगैरे होतात का कोणाचे? हां? नाही? अच्छा. ते भांडणं होतात कधी कधी. त्या भांडणामध्ये का होतात? कधी कधी ते भांडण खूप वाढतं. बरेच लोक तुम्ही बघा आज एकमेकांचं तोंड बघत नाही. भाऊ भावाचं, बहीण बहिणीचं, नवरा बायको त्यांचा डिवोर्स झाला. काय कारण असं हो? एवढे भांडणं, इतके भांडणं आजकाल होतात. काय कारण असेल त्याचं? एकमेकाबद्दलचा द्वेष. लग्न झालं तर नवरा बायको एकमेकाशिवाय 1 मिनिट राहू शकत नव्हते. कुठून आला द्वेष? तुम्ही त्याला जेवणामध्ये उकळून दिला का रोज? त्यांना पाण्यात वगैरे उकळून दिला? हां, गरम 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 दिला तुम्ही द्वेष त्यांना प्यायला? कशाने झाले भांडणं? जस्ट ॲडजस्ट अ लिटल बिट वॉल्यूम बाबा. आय डोंट नो. आय थिंक आय एम स्टँडिंग इन द राईट प्लेस. प्रेज द लॉर्ड. कुठून आला द्वेष? अविश्वासातून द्वेष आला. इथे ऐका, कोणाचे होतात का भांडणं? खरं सांगा. हां, होतात. घरामध्ये होतात भांडणं. आता मी माझी गवाही सांगतो. लग्नाच्या अगोदर आमच्या घरामध्ये माझी आई आणि माझ्यामध्ये भांडणं व्हायचे. तिला खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी राग यायचा आणि मला एकदा राग आला की माझा खूप मोठा राग होता. तर आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी रोज भांडणं होते. रोज. तर ते भांडणं असे ना की आम्ही दोघं जण बोलायचो ना तर पूर्ण बिल्डिंगला ऐकायला जायचं की आम्ही काय बोलतो. म्हणजे लिटरली आम्ही ओरडायचो. वी यूज्ड टू येल ॲट ईच अदर. जोरजोराने ओरडून भांडणं करायचो. ठीक आहे. मला जर राग आला तर हातामध्ये रिमोट असेल तर ते मी फेकून द्यायचो, फोडायचो. कधी राग आला तर जेवण असायचं, ते जेवणाचं ताट मी असं फेकून द्यायचो. तर ते सगळा जो रवा बिवा तो वरती चिटकून राहायचा. ठीक आहे. आणि इतकं भांडण मला वैताग आला होता त्या भांडणाचा. रोज भांडण, रोज. म्हणजे आज काहीतरी जेवणामध्ये नमक कमी आहे. मी विचारायचे काय बनवलं याच्यामध्ये जेवणात. मी हे माझ्या लग्नाच्या अगोदर, मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना तेव्हाची गोष्ट सांगतो. तेव्हा मी देवात पण नव्हतो. मी बोलायचो, अरे काय जेवणात ना तू हे पण नाही टाकलंस, काय बोलतात त्याला, मीठ पण नाही टाकलंस, नमक नाही टाकलंस. तर तिकडून आवाज यायचा, तुला खायचं तर खा, नाही तर फेकून दे. तिकडून काय रिप्लाय यायचा? खायचं तर खा, नाही तर. मग मी काय करायचो? खायचो की फेकून द्यायचो? अच्छा. मी फेकून दिल्यानंतर तिकडून काय रिप्लाय येणार? धन्यवाद, तू आज माझं जेवण फेकून दिलं त्याच्यासाठी मी फार फार आभारी. असं मग काय रिप्लाय येणार तिकडून? काय? मस्ती नाही, भांडण एकदम जोरात. मग एकदम मग पूर्ण दिवसभर ते चालायचं. असं करत 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 पूर्ण जीवन माझं, म्हणजे प्रभूला मी भेटायच्या अगोदर हे पूर्ण जीवन माझं त्या भांडणात गेलं. ठीक आहे. तर काही गोष्टी मी शिकलो. आता हे जिथे लोक कोणाच्या घरामध्ये ना, खास करून जेव्हा भांडण होतं ना, तुमचं मन इतकं हे असतं, अशांत असतं, इतकं तुम्हाला टेन्शन होतं दिवसभर. होतं की नाही? ज्या दिवशी भांडण होतं त्या दिवशी तुम्ही शिट्टी वाजवत गाणं बोलत जाता का? हां,
असं करत जाता का तुम्ही गाणे बोलत? काय होतं? टेन्शन न विचार येतात, अरे असं झालं तसं झालं, याने मला असं का बोलला, मी काय असं बोललो होतो का, मी असं केलं होतं का, तसं केलं होतं का. पूर्ण वेळ तुमच्या मनामध्ये ती गोष्ट राहते. हालेलुया. अच्छा, ह्या विषयासाठी बायबल आपल्याला काहीतरी शिकवतं का? काय काय शिकवतं? भांडण कर पण डोक्यात फटका मारू नको. अच्छा, असं लिहिलं, भांडण कर पण संध्याकाळी जाऊन माफी माग. हा, सूर्य मावळाच्या आत काय कर? हा, समेत एकमेकाला क्षमा कर. ऐकले कोणी प्रीचिंग ऐकली क्षमाबद्दल? क्षमा करणे, क्षमा करणे. आज जो विषय आपण शिकणार आहोत, आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, जो झोपेल तो ती गोष्ट गमावून जाईल. बोला, जे झोपणार आहेत बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, तर ही गोष्ट देवाने मला शिकवली. माझ्या घरात एवढे भांडण होते की त्याचा काही अंत नाही. इतकं भांडण, रोज भांडण. कितीतरी वेळा मला असं वाटायचं की मी जाऊन सुसाईड करतो. अजून एक गोष्ट, आमच्या गावी ना, मी अहमदनगरचा आहे. आता आमच्या 13-14 तारखेला खूप मोठा प्रोग्राम आहे तिथे. एक म्हणजे जत्रा आहे, माऊलीची जत्रा आहे. माऊलीची जत्रा, तर तिथे जवळजवळ 5 ते 6 लाख लोक येणार. तर त्यांना आम्ही प्रीचिंग करणार, देवाचं वचन वाटणार. तर असा प्रोग्राम आम्ही ठेवला आहे. इथून ब्रदर लिंटन, ब्रदर गणेश असे सगळेजण आम्ही जाणार आहोत. तर जर तुम्ही कुठे असाल आसपास तर तुम्ही या आणि त्या प्रोग्राममध्ये हे करा. तर ते माझ्या गावी लग्न असायचे, लग्न, ठीक आहे. आणि लग्नामध्ये म्हणजे लग्न ज्या गावात असायचं त्याच्यात एक कॉमन, सगळीकडे कॉमन प्रॉब्लेम आहे सगळ्या लग्नांमध्ये. काय माहिती आहे का? कोणीतरी रुसून बसलेलं असतं. तुमच्याकडे होतं का? कोण रुसतं? रुसलेला कोण असतो? सासर. तुमच्याकडे नाही होत? तिकडे उत्तनला, इथे वसायला नाही होत? कोण रुसलेला असतो? हा, सासू रुसते. सासूला तर टेन्शन असतं ना कामाचं. रुसलेला कोण असतो? नवरा रुसलेला असतो. हा, ज्याचं लग्न असतं त्यांच्यावरती टेन्शन असतं. कोण असतो रुसलेला? इथे नाही माहिती कुणालाच. खरंच नाही होत असं? अरे, आमच्याकडे सगळ्या लग्नात जावई रुसलेला असतो. सगळ्या लग्नामध्ये त्याला जे कपडे घेतले ते त्याला पसंत नाही, त्याला शूज घेतले ते त्याला पसंत नाही, त्याला कोणी टिळा लावला नाही, त्याला कोणी मान दिला नाही, त्याला कोणी विचारलं नाही, त्याचा कोणी फोटो नाही काढला. इतके कारण असतात आणि तो एका कोपऱ्यात बसलेला असतो रुसून. आम्ही काय करायचो माहिती आहे? मित्र आम्हाला, आम्ही खूप खोड्या काढायचो. तर एक होता तो अंकल होता, म्हणजे ज्या मुलीचा चाचा होता, तिचा वडिलांचा भाऊ. तर तो सकाळी उठून त्याने सगळी अरेंजमेंट केली, सगळं लग्न त्याने एकदम. आणि तो एकदम बिचारा साधा माणूस होता, कधी कुणाशी भांडायचा नाही, काय नाही. तर आम्ही मित्र ना, आम्ही बोललो याला ना आपण थोडं चढू. तर आम्ही जाऊन बोललो, अरे तू एवढं काम केलं, तू सगळं लग्न स्वतः एकट्याने पार पाडलं, तुला कोणी विचारत पण नाही रे इथे? तू सगळा खर्च तू केला, सगळी मेहनत केली, सगळेजण बघ, ते लोक बघ कसे फोटो काढतात, सगळेजणांना मान, तुला तर कोणी विचारत पण नाही. 15-20 मिनटं आम्ही सगळे मित्र होतो, म्हणजे यंग वेळेच्या टायमाला 15 मिनटं त्याच्याशी बोलायला लागलो. काय झालं असेल त्याच्यानंतर? त्याला इतकं भरवलं आम्ही. त्याला बोललो, अरे तू बघ एवढं मेहनत करतो, तू इतका मेहनती माणूस, तुझ्यामुळे आज हे लग्न होऊ शकलं, तू एकट्याने सगळ्या लग्नाचा भार उचलला, तू पैसे दिले, तू सगळं केलं, तुला कोणी विचारत नाही. तो जरा एल्डरली माणूस होता, म्हणजे 40-50 वर्षाचा त्यावेळेला. तर त्याला विचारलं, अरे तुला कोणी विचारत नाही, तुला कोणी बोलत नाही. मग काय झालं असेल त्याच्यानंतर? तो आला दारू पिऊन. आणि जो त्याने धिंगाणा सुरू केला तिथे, जे ते शिव्या द्यायला लागला, भांडणं करायला लागला,
त्याच्या अगोदर तो इतका आनंदित होता, इतका उत्साहित होता, त्याला राग कसा आला? कसा आला? कारण आम्ही कान भरवले त्याचे. आज आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असे कोणीतरी येऊन बसतात आपल्याकडे दुपारी काम बिम झाल्यावरती. काही काही ना झोप येत नाही, मग येतात, तुला काय आज कोण हे नाही करत ना? ते लोक ते गेले फिरायला नवरा बायको, तू तर एकटीच आहे. सासूला बोलणार, अरे तू तर एकटीच आहे, तुला तर कोणी विचारत नाही. तो दर सणाला दर फीस्टला तो तिला साडी घेतो, सोनं घेतो, तुला तर कोणी विचारतच नाही. एक 15 मिनिटं बोलून तुमच्याशी ते जातात. नंतर काय होतं? सासूचं काय होतं? अरे मग तुम्ही विचारूच नका. तर एक एक गोष्ट आपण शिकूया, ठीक आहे? उत्पत्ती त्याचा 13 अध्याय त्याचं 7वं वचन. जेनेसिस चॅप्टर 13 वर्स 7. उत्पत्ती त्याचा 13 अध्याय त्याचं 7वं वचन. ठीक आहे, गो बॅक 1 वर्स बिहाइंड दॅट, 6वं वचन. हां, तर अब्राहमाला आणि लोत जो तुझा पुतण्या होता, त्याला इतकं आशीर्वादित परमेश्वराने केलं. त्यांचे एवढे गुरे ढोरं, जे बकऱ्या किंवा शीप होते, इतके वाढले की त्यांना ती जागा पुरत नव्हती. ठीक आहे, तर इथे असं लिहिलं, त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना. मग पुढे, शिवाय अब्राहमाच्या व लोटाच्या गुऱ्हाक्याचे काय होऊ लागले? काय होऊ लागले? काय होऊ लागले? काय होऊ लागले? भांडणे होऊ लागले. त्या काळी त्या देशात कनानी व परजी यांची वस्ती होती. तर हे भांडणं कशामुळे झाले? कशाने झाले भांडणं? कारण काय होतं? पैसे होते की नव्हते? त्यांच्याकडे पैसे होते की नव्हते? हा, पण त्याचं कारण काय? पैसा. काय? तर जे मी तुम्हाला शिकवणार आहे, नेहमी लक्षात ठेवा, भांडणाचं नंबर 1 कारण पैसा. काय आहे? भांडणाचं पहिलं कारण काय आहे की नाही? तर हे भांडणाचं कारण जर पैसा आहे, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की नेहमी देवावरती अवलंबून राहायचं. तुम्हाला जर कधीच पैशामुळे भांडण नको असेल, तर देवावरती तुम्ही अवलंबून राहायला शिका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर नंबर 1 कारण जे आहे ह्या उदाहरणामध्ये, यांचं कारण होतं पैशामुळे. आज बघा, खास करून असे काही लोकांची सवय असते, त्यांना वाटतं की जेवढा पैसा माझ्या हातात असेल, खास करून जी सत्ता जो घर चालवतो ना, त्याच्याकडून ती तुम्ही घरातली जो पैसा आहे तो खूप इन्सिक्युअर, खास करून जे महिला असतात त्यांना खूप इन्सिक्युरिटी वाटते. त्याच्यामुळे पैसा, सोनं, इन्व्हेस्टमेंट, FDs ते त्यांच्याकडे ठेवायला हे करतात. परंतु तुमची सिक्युरिटी, तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती परमेश्वरावरती आहे. परमेश्वर तुम्हाला कधीच लज्जित होऊ देणार नाही. तो कधीच तुम्हाला कोणत्या गोष्टीची उणीव किंवा कमी भासू देणार नाही, जर तुमचा देवावरती पूर्ण विश्वास असेल तर. आहे का तुमचा विश्वास? आहे का? आहे का? एक वचन वाचा, फिलिपियन चॅप्टर 4 वर्स 19. फिलिपिकरास लिहिलेलं 4था अध्याय त्याचं 19 वचन. कोणीतरी वाचा मराठीतून. हा, माझा देव, हा, माझा देव आपल्या म्हणजे कुणाच्या? आपल्या मतलब कुणाच्या? हा, माझा देव माझ्या संपत्तीनं रूप लिहिलंय का? नाही. माझा देव आपल्या संपत्तीनं रूप तुमची हा सर्व गरज
ख्रिस्त येशूच्या ठाई हा गौरवाच्या द्वारे पुरविल. किती जणांना हे वचन माहिती आहे? ओके, आपण जरा त्याला फोडू, म्हणजे ब्रेक करू त्याला. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट, माझा देव, सगळेजण बोला, माझा देव आपल्या संपत्तीने रूप. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे? माझ्या अकाउंट प्रमाणे नाही, त्याच्या अकाउंटमधून. कुणाच्या? माझ्या अकाउंटमधून नाही, त्याच्या अकाउंटमधून तो माझ्या सर्व गरजांना पूर्ण करेल. हालेलुया, हालेलुया. तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. तुम्हाला एक उदाहरण, एक हे सांगतो. हे वचन ना रोज तुम्ही बोलत जा. कसं बोलणार? असं मी इंग्लिशमध्ये बोलतो, माय गॉड शॅल सप्लाय ऑल माय नीड्स अकॉर्डिंग टू हिज रिचेस इन ग्लोरी बाय क्राइस्ट जीसस. हालेलुया. माझा देव आपल्या संपत्तीने रूप माझ्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठाई, अच्छा, गौरवाद्वारे पूर्ण करेल. याचा अर्थ काय? गौरवाद्वारे पूर्ण करेल याचा अर्थ काय? अकॉर्डिंग टू हिज रिचेस इन ग्लोरी. गौरवाद्वारे पूर्ण करेल. गौरवाद्वारे पूर्ण करेल म्हणजे काय? हा, त्याची स्तुती व्हावी म्हणून. अच्छा, तर मला आता 10,000 रुपयाची गरज आहे. मी सगळ्यांना मागितलं, दे रे बाबा 5,000 रुपये, दे रे 3,000 रुपये, दे रे 4,000 रुपये, सगळे मिळून मग 10,000 रुपये भेटले. तर परमेश्वराने सगळ्यांनी मिळून परमेश्वराची स्तुती केली की किती मस्त उधार घेतले आणि परमेश्वराची महिमा झाली. बरोबर ना? नाही? अरे मला गरज आहे, मी सगळ्यांना उधार मागितलं, दे 2,000, दे 3,000, दे 4,000, आणि सगळे मिळून माझ्याकडे 10,000 रुपये जमा झाले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, परमेश्वराची महिमा केली की किती मस्त याने उधार मागितलं आणि परमेश्वराने याला दिला. बरोबर की नाही? परमेश्वराचा गौरव झाला ना? परमेश्वराचा गौरव नाही झाला? हा, मग कसं होणार गौरव? हा, गौरव कसा होणार परमेश्वराचा? समजतं का मी काय बोलतोय ते? गौरव कसा होणार परमेश्वराचा? आमच्या गरजा पूर्ण केल्या, तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी सगळ्यांकडून उधार मागितलं ना, झाली गरज पूर्ण. हा, करेक्ट. पण मी जाऊन सगळ्यांकडून उधार मागितलं ना, झालं ना गौरव परमेश्वराचा. हा, हा की नाही? झाला की नाही? मी ही गोष्ट खूप लहान, म्हणजे 19-20 वर्षाचा होतो जेव्हा देवात आलो. तर ही गोष्ट मी तिथे शिकलो देवाकडून. तो म्हटला की तू माझ्यावरती विश्वास करणार आणि कधीच कुणालाही तू पैसे मागणार नाही, कधीच नाही. आयुष्यात तुझ्या सर्व गरजा मी पूर्ण करेल. आणि 2 वर्ष माझ्या आईला काम नव्हतं. 2 वर्ष मी कॉलेजमध्ये असताना आमच्या घरामध्ये 1 रुपयाची इन्कम नव्हती. 2 वर्ष आमचं घर परमेश्वराने चालवलं. प्रेज द लॉर्ड. मी जिथे बायबल स्टडी घेतो ते एक जणांचं फॅक्टरी आहे, एका जणांची फॅक्टरी आहे. त्यांची वार्षिक इन्कम 10 करोड रुपये. 10 तेव्हा होती, आता जास्त असेल त्यांची वार्षिक. दुसरे जे होते त्यांची वार्षिक इन्कम लाखोमध्ये होती. तिसरे जे होते ते लाखो करोडपती होते. माझी गरज, माझ्याकडे 10 रुपये नसायचे, 10 रुपये. आणि ते 10 रुपये मी कधीच त्यांना सांगायचो नाही की मला द्या, माझ्यासाठी प्रार्थना करा, मला खूप पैशाची गरज आहे. कधीच आयुष्यात मी कधीच बोललो नाही. आणि सर्व गरजांना परमेश्वराने नेहमी पूर्ण केलं. हालेलुया. आता जो प्रोग्राम मी तुम्हाला सांगितलं, त्या प्रोग्रामला जवळजवळ 40,000 ते 50,000 रुपये खर्च लागणार होता. आणि माझ्याकडे 1,000 रुपये पण नव्हता. किती इझी आहे. ब्रदर जरा मदत करा, सिस्टर जरा मदत करा, तुम्ही जरा मदत करा, हे जरा मदत करा. किती इझी आहे ते सांगायला लोकांना. करणार की नाही? ब्रदरचं काम आहे, देवाचं काम आहे, तुम्ही लोक देणार की नाही?
नाही देणार. पण मी म्हटलं परमेश्वर माझा पुरवणार आहे, परमेश्वर माझा प्रोव्हायडर आहे, आणि मी कधीच कुणालाच कोणतीच गोष्ट मागितली नाही आणि सर्व गरजा परमेश्वराने पूर्ण केल्या. हालेलुया, हालेलुया. तर तुम्हाला जर भांडणामध्ये एक गोष्ट तुमच्या जीवनात घेऊन यायची असेल तर ती आहे परमेश्वरावरती अवलंबून राहा सगळ्या गोष्टींसाठी. बरोबर की नाही? तर खास करून पैशाच्या बाबतीत जे झगडे होतात ते तुमच्या घरातून बंद होऊन जातील. माझी बायकोला विचारा मला किती पगार आहे, तिला माहीत नाही. ती बोलते मला विचारायचं पण नाही. आणि दुसरी गोष्ट ना तिचा पैशावरती ती भरोसा करते, म्हणजे अवलंबून राहते, ना मी पैशावरती अवलंबून राहतो. आम्ही दोघेही परमेश्वरावरती अवलंबून राहतो. हालेलुया. माझ्याबरोबर बोला, मी पैशावरती अवलंबून राहत नाही, परंतु मी देवावरती अवलंबून राहतो. मी पैशावरती अवलंबून राहत नाही, परंतु मी देवावरती अवलंबून राहतो. माझ्या सर्व गरजांसाठी मी लोकांवरती अवलंबून राहत नाही, मी माझ्या घरातल्या लोकांवरती अवलंबून राहत नाही, माझ्या नातेवाईकावरती अवलंबून राहत नाही, परंतु देवावरती अवलंबून राहतो. ही एक अशी मोठी आशीर्वाद आहे, असा मोठा ब्लेसिंग आहे. हे तुमचे अर्धे झगडे इथेच बंद झाले. होतात की नाही घरामध्ये झगडे याच्यामुळे? मला इतकेच दिले, तू मला तितकेच दिले, मला कमीच दिले, मला जास्तच दिले, मला इतकेच पाहिजे, मला तितकेच पाहिजे, मला हेच पाहिजे. तुम्ही एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, हे ब्युटी पार्लरमध्ये जातात माहिती आहे, आपल्या बहिणी सिस्टर लोक जातात. तर आपण 2-3 जण जाऊन त्या ब्युटी पार्लरच्या बाहेर उभं राहायचं, आणि जे कोणी येईल तिकडून सगळा जो हे करून मेकअप करून जे काय बाल वगैरे करून फक्त एवढंच बोला, बरोबर नाही दिसत, तिने जे स्ट्रेट केला बरोबर नाही दिसत, तुमचे पहिले खूप चांगले होते, हे तुम्ही खाली फुकट केले. आणि मेकअप करून आली तर तिला सांग, सिस्टर हे बरोबर नाही, तुमचं पहिले गेले ना तुम्ही तेव्हा चांगलं होतं, हे आणि खराब झालं. ते बिचारी 3-4-5 हजार रुपये 10,000 रुपये खर्च करून आली, तिला फक्त एवढं बोलत बरोबर नाही दिसत, चांगलं नाही दिसत. काय वाटेल तिला? अच्छा, एक 10,000ची साडी घेतली, एक सोनं घेतलं, मोठं काहीतरी हार काहीतरी घेतलं, मोठी साडी घेतली, किंवा मेकअप करून आले, किंवा ते केस सरळ केले, किंवा कोणती चमकती साडी घेऊन आली, तर ते येऊन तुमच्यासमोर उभा राहतात. काय असतं त्यांचं? मग काय म्हणायचं असतं त्याच्यानंतर? तुम्ही नाही विचारलं, तुम्ही नाही बोलले तर ते काय बोलणार? स्वतः विचारणार ना, आहे की नाही? बरोबर ना? हां. तर लोकांनी तुम्हाला ॲप्रिशिएट करावं किंवा लोकांनी मला ॲप्रिशिएट करावं हे सगळ्यांना वाटतं, पण तुम्हाला माहिती आहे देव तुम्हाला ॲप्रिशिएट करतो. हालेलुया. लोक असतात तुम्हाला सगळेजण, अरे काय साडी दिसते, अरे काय दिसतेस तू, एकदम सुंदर, ती एकदम आपलं हवेमध्येच एकदम पूर्ण दिवस. कोणीतरी म्हणा बरोबर नाही, क्या ये कलर लिया है तूने, ऐसा थोड़ी रहता है, ऐसा वो पुराना फॅशन हो गया है, ऐसा थोड़ी लेते. उसका मूड ही ऑफ हो गया उधर, तिकडेच तिचा मूड पूर्ण ऑफ होऊन जाणार. फक्त कोणी जर बोललं नाही बरोबर नाही बरोबर नाही, पूर्ण मूड ऑफ होणार. म्हणजे 10,000 रुपये गेले पाण्यात. बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही 10,000 रुपये खर्च करून कोणीतरी तुम्हाला बोलतं चांगले, तेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं, पण रोज देव तुम्हाला सांगतो की तू सुंदर आहे, तू माझा आहे, तू मला आवडतो. किती पैसे वाचले? किती पैसे वाचले? अच्छा, अजून एक गोष्ट, तुमच्या घरी तुम्ही रस्त्यावरती चालल्यात असा, आणि एक वेडा माणूस आहे रस्त्यावरती, तो दगड बिगड मारतो, पूर्ण वेडा आहे. तो तुम्हाला म्हणाला की, समजा एका ताईला बोलला, अरे वेडी कुठली, तू वेडी आहेस, आणि असं काहीतरी तो बोलला तुम्हाला, वेडी, ही वेडी बावळट बाई आहे, हिला अक्कल नाही, असं सगळ्यांसमोर बोलला मार्केटमध्ये. तर किती जण तिथे ढसाढसा रडायला लागणार? ही वेडी आहे, बावळट आहे, हिला अक्कल नाही आहे, हिचा काय फायदा नाही आहे, असं बोललं तुम्हाला सगळ्यांच्या समोर, तर रडायला येईल का तुम्हाला तो वेडा माणूस रस्त्यावर बोलला तर? हीच गोष्ट तुमचा नवरा जर तुम्हाला बोलला तर? तेच शब्द, ही वेडी आहे, हिला अक्कल नाही, हिचा काय फायदा नाही, तेच 3 शब्द तुमचा नवरा तुम्हाला घरात बोलला, तुम्हाला काय होणार? का बरं? शब्द तेच आहे की नाही?
व्यक्ती पण तुम्हीच आहात की नाही? मग काय एवढं नवऱ्याने बोललं तर तुम्हाला वाईट वाटतं आणि तो माणूस बोलला तर काय वाटत नाही? होतं की नाही? बरोबर की नाही? असं सगळ्यांबरोबर होतं ना? का तुम्हाला वाईट वाटतं नवरा बोलल्यावरती? अच्छा, तो आपला आहे, पण तो बोललेले शब्द तर आपला नाही आहे ना. का वाईट वाटलं तुम्हाला? वाटतं इथं कुणाला वाईट वाटतं की नाही? हा, का वाईट वाटलं तुम्हाला सांगा? तो वेड्यावरती पण विश्वास ठेवा ना, तो वेडा आहे म्हणून. हा, पण तो वेडा आहे त्याच्यावरती पण विश्वास ठेवा की तो वेडा आहे म्हणून. त्याच्या एवढं बोलण्यावरती तुम्हाला एवढं रडायले, अरे बापरे 2 दिवस मला का बोलले, मी एवढं केलं, मी सकाळी उठते, मी सगळं करते, मी असं करते, मी तसं करते, मला वेडी म्हणाला, मला असं म्हणाला. पूर्ण 2-3 दिवस पूर्ण प्रोग्राम चालतो तो कधी कधी, आहे ना? का बरं असं? त्याचं काय? अच्छा, त्याच्यावरती तुम्ही प्रेम करता म्हणून तो तुम्हाला असं बोलतो. तर प्रेम करतो जो माणूस, जो तुम्हाला असं काय बोलला तर त्यांच्यावरती असं रिॲक्ट करणं बरोबर आहे? बरं, तुम्ही 2-3 दिवस खराब केले त्याच्या मागे 2-3 शब्दामध्ये. अच्छा, तो वेडा तुम्हाला बोलला की ही वेडी आहे, हिला काय अक्कल नाही, हिचा काय फायदा नाही, असं बोलल्यानंतर तुम्ही काय बोलता? हा, याच्या बोलण्याकडे कोण लक्ष देतं? बरोबर ना? बोलता की नाही? आता वेडा, याच्या बोलण्याकडे कोण लक्ष देत? असा नवरा जर बोलल्यावरती काय नाही बोलते, याच्या बोलण्याकडे कोण लक्ष देतं, असं काय नाही बोलत? आ, त्याचा अर्थ सांगतो मी. याचा अर्थ असा आहे की एकाच्या शब्दाला तुम्ही महत्त्व देता, दुसऱ्याच्या शब्दाला तुम्ही महत्त्व देत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय असरच होत नाही. कोणीतरी येऊन तुम्हाला सांगितलं, अरे तू किती सुंदर दिसते, आणि जर त्याच्या शब्दाला तुम्ही महत्त्व दिलं तर पूर्ण दिवस तुम्ही हवेमध्ये तरंगत राहणार. का? कारण त्याच्या शब्दाला महत्त्व देता. आणि एक खोटारडा आहे, नेहमी खोटी तारीफ करतो, नेहमी येतो, अरे तू तो ये, तू तो ये, तू तो वो, आणि तुम्हाला माहिती आहे हा खोटारडा आहे, आणि त्याने येऊन तारीफ केली आहे, ये तर खोटारडा आहे, हा तर खोटारडा आहे. याच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार? ज्याच्या शब्दाला तुम्ही महत्त्व देता त्याच्या शब्दाचा असर तुमच्या जीवनावरती खूप होतो. समजलं? तर देवाच्या शब्दाला तुम्ही महत्त्व देता का? जर त्याच्या शब्दाला तुम्ही महत्त्व दिलं तर त्याचा शब्द तुमच्या जीवनामध्ये कार्य करू लागतो. ऐकलं? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, जय येशू, जय येशू. जोरदार करा इथं. पण ज्या शब्दाला महत्त्व नाही दिलं, तुम्ही जर ग्रहण नाही केलं, हृदयात नाही ठेवलं, तर ते शब्द तुमच्या जीवनात कार्य नाही करू शकत. इथे बसणारे भरपूर लोक मुंडी हलवतात, हालेलुया, जय येशू, प्रेज द लॉर्ड, हालेलुया ब्रदर, खूप चांगला संदेश होता. पण जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये त्याला तुम्ही स्थान देत नाही, त्याला महत्त्व देत नाही, तोपर्यंत तुमचं जीवन बदलू शकत नाही. बरोबर की नाही? हो की नाही? अच्छा, अजून एक उदाहरण. आता तुमच्या घरामध्ये एक जोरदार भांडण चालू आहे. त्या भांडणामध्ये विषय काय असतो नवरा बायकोचा? कॉमन विषय. हा, त्याच्यापेक्षा एक दुसरा जो जोरदार चालतो, एकदम हाय लेवलचा, हा तर हा छोटा लेवल आहे. हा, जेवण नाही बरोबर, ते तर तिच्या कमी जे आहे ना, तिची जी कमतरता आहे ते तो एकदम लो लेवल आहे. वरच्या हाय लेवलचं काय? हा, मी जास्त कमवतो, चला ती कमवतच नाही, समजा ती हाऊसवाईफ आहे. विषय काय असतो? जोरदार भांडणाचा विषय काय असतो? हा, संशय तो एकदम हाय लेवलचा झाला, तो कॉमन नसतो. बरेच लोक नाही करत, बरेच लोक भरोसा करतात. एक कॉमन विषय आहे सगळ्यांचा. शब्द, तिने काहीतरी बोलला, तो काहीतरी बोलला, ते ठीक आहे. पण भांडणामध्ये काय असं असतं ज्याच्यामुळे तो पेटत जातं, पेटत जातं, पेटत जातं, वरती वरती वरती. काय असतो? हा, बरोबर. नवरा बोलतो, तुझा भाऊ असा, तुझे वडील असे, तुझी आई अशी. बायको बोलती, तुझी बहीण अशी, तुझी आई अशी, तुझा नवरा असा, मागच्या वेळेस मी तिकडे गेले, तुझी आई अशी केलं. तो सांगतो तुझ्या भावाने तिकडे असं केलं. मग जो जोर पकडतो ना त्याला, तो एकदम हाय लेवलचा. बरोबर की नाही?
हा, तो एकदम हाय लेवलचा. हे तू नाही, तू चपाती जाडी, तुला जेवण येत नाही, ते छोटं मोठं, ते तर रोजचा तो बोलत असतो. पण हे एकदम हाय लेवलचा आणि एकदम जोरदार हाय लेवलचं भांडण सुरू आहे. आणि तो बोलतो आता तू असं केलं, तो बोलतो तू असं केलं. आणि एकदम हाय लेवलच्या भांडणामध्ये ब्रदर जॉन्सन आले आणि त्यांनी तुमच्या घराची बेल दाबवली. काय होतं? ब्रदर जॉन्सन आले तुमच्या घरी भेटायला, फादर आले, बिशप आले, काय होणार? काय होणार? चहा बनवणार की नाही? हा, बनवणार की नाही ताई भांडणामध्ये, की भांडतच राहणार त्यांच्यासमोर? हो तुम्ही थांबा जरा, आमचं होऊ दे, मग तुम्हाला बोलवतो आतमध्ये. असं कोण करतं? हो तुम्ही थांबा, बिशप बाहेरच थांबा, फादर पास्टर तुम्ही बाहेरच थांबा, आम्ही नंतर बोलवतो, आमचं जरा होऊ दे एकदा काय होतं ते. असं करतं कोणी? काय करता तुम्ही ते आल्यावरती लगेच? हा काय करता? सारावार, आमच्याकडे मराठी शब्द तो आमच्या गावकडचा. सगळं सारव करतात, म्हणजे सारवा सारव करतात, असं दाखवतात जसं काही झालंच नाही. या बसा बसा बसा, जा 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 चहा बनव जरा. आणि असं दाखवणार, स्माइल बिल करून एकदम असं दाखवणार की तिथं काहीच झालं नाही. जरा चहा बनव, कोल्ड्रिंक आण, हे आण ते आण, जरा काय खायला असेल तर बघ. एका मिनिटामध्ये भांडण सगळं बंद झालं. बरोबर की नाही? का बंद झालं? असं करता की नाही? खरं सांगा, मी काय स्वतःच बोलतो का? असं होतं ना? का बंद केलं सांगा बरं भांडण? हा हा बरोबर ना? कोण आलं घरी? ब्रदर जॉन्सन आले, बिशप आले, फादर आले, पास्टर आले, बरोबर ना? अच्छा मला सांगा, देव होता का तिथे? येशू होता का तुमच्या बरोबर? तुम्ही भांडत होते जेव्हा, येशू होता तुमच्यामध्ये? नाही? अरे तो बघत नव्हता का काय चाललंय यांचं? हा ती बोलते असं, तो बोलतो त्याच्या नवऱ्याचं, तो बघतो तो इथे नवरा, इथे बायको, ती बोलते असं झालं, तो तिच्याकडे बघतो, मग ह्या नवऱ्याकडे बघतो. तो होता ना? म्हणजे तुम्ही माणसासाठी भांडणं थांबू शकता, पण देवासाठी नाही थांबू शकत. काय हो की नाही? तो सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो नको बोलू, नको करू, नको बोलू, नको करू. त्या येशूसाठी आपण थांबत नाही, पण माणसासाठी थांबतो. अच्छा, अजून एक गोष्ट लोक बोलतात मला कंट्रोल होत नाही. मग ते फादर, बिशप, ब्रदर आल्यावरती कसे कंट्रोल झालं? एका मिनिटात तुम्ही भांडण संपून टाकलं की नाही सगळं? की होती थोडी गुर्र गुर्र, कसे ते डॉगी लोक करतात ना भांडणामध्ये, करत असं करत होते का? काय होतं का राग बी का आतमध्ये ह्याच्या बरोबर असं केलं? एका मिनिटात तुमचा आवाज बदलला, तुमचा मूड बदलला. अरे चहा या ना, बसा ब्रदर बसा आले, हे बघा आमच्या घरामध्ये, सगळं बदलून गेलं. का? की कोणीतरी एक माणूस आला ज्याला तुम्ही आदर करता. कोण आला? गल्लीवाला आला तर तू जा बोलणार, आमचं होती मी नंतर बोलतो तुला. त्याला आपण आदर करत नाही. जर तुम्ही येशूला आदर करायला सुरुवात केली तर तुमच्या घरामध्ये भांडण होणार नाही. हालेलुया, हालेलुया. समजलं मी काय बोलतो? पहिली गोष्ट, देवावरती अवलंबून राहायचं. कारण अर्ध्यापेक्षा जास्त भांडणं पैशामुळे होतात. पैसे कमी झाले तरी भांडणं, पैसे जास्त झाले तरी भांडणं, जास्त दिले तरी भांडण, नाही दिले तरी भांडण, खर्च केला तरी भांडण, नाही केला तरी भांडण. तर पैसे हे खूप मोठं कारण ठरतं. बरोबर की नाही? दुसरं कारण आहे की जर तुम्ही देवाला आदर केलात, त्याच्या समोर त्याला जर आदर केलात, तर तुम्ही कधीही त्या गोष्टीला एकदम टोकावरती घेऊन जाणार नाही. बरोबर की नाही? आहे की नाही? भांडण थांबू शकतो की नाही आपण? ओके, तिसरी गोष्ट आपण बघू. त्या वचनामध्ये बघा, पुढे बघा. जेनेसिस, मला पाणी द्या ॲक्च्युली, 13:7. हां, पुढे जा. भांडणं कोणाचे चाललेत? कोणाची गुराखे? हां, तर भांडणं कोणामध्ये आहेत? कोणाची भांडणं आहेत? हां, गुराखेचे. आणि गुराखेचे भांडणं झाल्यानंतर ते आले कुणापर्यंत?
अब्राहम आणि लोटपर्यंत. ठीक आहे. अब्राहम लोटला म्हणाला, हे पहा, माझ्यात आणि तुझ्यामध्ये आणि माझ्या गुराखी व तुझ्या गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. हालेलुया, हालेलुया. ओके. मग त्याच्यानंतर पुढे बघा. अच्छा, हे भांडत कशाला होते? हां, पैसे जास्त झाले, पण मेन कारण काय होतं? हां, जागा पुरत नव्हती. भांडण काय होतं? हां, याच्यानंतर लॉतला तो ऑप्शन देतो की बघ, ह्या बाजूला जागा आहे आणि ह्या बाजूला जागा आहे, तुला जी जागा घ्यायची ती घे. तर एका बाजूला होतं वाळवंट, रेगिस्तान, दुसऱ्या बाजूला होतं नदी किनारा, जॉर्डन. ठीक आहे. तर हा ऑप्शन दिला त्याला, इकडे वाळवंट आहे पूर्ण, जिथे काही उगत नाही, दुसऱ्या बाजूला नदी किनारा. लॉतने काय निवडलं? काय निवडलं? हां, ओके. तर तिसरं कारण भांडणामध्ये असतं स्वार्थ. काय असतो? काय असतो? काय असतो? काय असतो? ओके. दोन माणसं घरामध्ये आहेत, नवरा आणि बायको, त्यांना हात नाही आहेत. ठीक आहे. आणि हाताच्या जागी त्यांना चमचा असतो ना, तो भात घ्यायचा किंवा करी घ्यायचा असा चम्मच असतो बघा, हे लोक वाटताना यूज करतात. तर त्यांना हात नाही आहेत, त्यांना चमचे आहेत आणि पूर्ण जेवण आहे समोर, डाळ भात वगैरे सगळं, बिर्याणी आहे, पण त्यांना हात नाही आहे. ते असे घेऊन खाऊ शकत नाही, त्यांना हात नाही आहे, त्यांना चमचे आहेत दोन्ही पण. ठीक आहे. तर आता ते कशी पोट भरणार त्यांचं? इमॅजिन करा, त्यांना हात नाही आहेत, त्यांना चमचे आहेत. तर आता पोट भरण्यासाठी आता त्याने घेतला मस्त चिकन करी, घातला हात, ठीक आहे, चम्मच. खायला गेलं तर काय होणार? ओके. बिर्याणीमध्ये टाकलं त्याने, खायला गेलं तर काय होणार? ओके. आता काय करायचं मग? हां, काय काय? तोंड डायरेक्ट टाकायचं? वाकून. ओके, वाकलं. आता हे टाकलं, आता कसं? वाकलो ना. हां, मग खायला गेलं तर आता काय करायचं? हां, आणि नाही दिलं तर दोघे उपाशी. बरोबर की नाही? याने जर बिर्याणीमध्ये चम्मच टाकला, हात म्हणजे त्याचा चम्मच, तिला खायला दिला, सांडेल का? हां, बायकोला दिला, सांडेल काय? तिने असाच बिर्याणी म्हणजे तो चम्मच घातला, याला खायला दिला, सांडेल का? अच्छा. नाही असं केलं तर दोघे उपाशी की नाही? बट असं जर केलं तर दोघे पण पोट भरून जेवतील. हेच एका रिश्त्यामध्ये किंवा नात्यामध्ये असतं. हालेलुया. तुम्ही जर स्वार्थ केला, तुम्ही जर स्वार्थी झालात, तर समजायचं त्या रिश्त्यामध्ये सगळं काही हे होणार. आणि जे आपण शिकतो, परमेश्वराच्या प्रेमामध्ये चाला, कारण परमेश्वराच्या प्रेमात जर तुम्ही चाललात तर तुम्ही स्वार्थ करू शकत नाही, आणि तुम्ही जर स्वार्थ केला तर परमेश्वराच्या प्रेमात चालू शकत नाही. बरोबर की नाही? ब्रदर स्टीवन माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का कुणाला ब्रदर स्टीवन? हां, ठीक आहे. काय ते ब्रदर असे आहेत की त्यांना ते गुंड्या लोकांबरोबर राहायचे, सगळे हप्ता वसुली वगैरे सगळं करायचे. तर त्यांची प्रीचिंग पण असं तुम्हाला वाटेल की कोणी एक मोठा मवाली किंवा गुंडाच बात करतो. ते बोलतात वचन, पण बोलताना ते असं वाटतं की कोणीतरी मवाली बात करतो. तर त्यांच्याबरोबर झालेलं एक इन्सिडेंट आहे, एक घटना आहे. आपला एक ब्रदर होता, त्याला पैशाची गरज होती, तो घर विकत घेत होता. तर त्याला 60,000 रुपये पाहिजे होते. किती पैसे? तर तो आला एका ब्रदरकडे, दुसऱ्या ब्रदरकडे. त्याला सांगितलं, ब्रदर मला फक्त 60,000 रुपये 10 दिवसासाठी लागतात, माझं घर घेताना मला कमी पडले, मी तुम्हाला 10 दिवसात परत करतो. तर त्या ब्रदरने काय केलं असेल, तो आला होता दुबईहून, मला वाटतं 10 वर्ष तरी तो दुबईत राहिला, त्याच्याकडे पैसे होते. तर त्याने सांगितलं, ब्रदर माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत, पण ते 5 लाख रुपये मी सगळे फिक्स डिपॉझिटमध्ये टाकले, काल परवाच टाकले. आत्ता जर मी काढलं ते, तर माझे पैशाचं नुकसान होईल. किती नुकसान होईल? 1-2 हजाराचं, कारण ते पॅनल्टी लावतात वगैरे. तर तो बोलला मी नाही करू शकत. तर त्याने काय केलं,
त्यांना ब्रदर स्टीवनच्या घरी घेऊन गेले. ब्रदर स्टीवनला विचारलं 60,000 रुपये आहेत का? ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची. त्यांना विचारलं 60,000 रुपये आहे का? ब्रदर स्टीवन त्यांना बोलले, मी पण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकलं, पण मी फिक्स्ड डिपॉझिट तोडणार, तुला पैसे देणार आणि तुझं घर होणार. बरोबर की नाही? ओके. त्यांनी फिक्स्ड डिपॉझिट तोडलं ब्रदर स्टीवनने, ते पैसे काढले आणि त्या ब्रदरला दिले. त्याने 10 ते 15 दिवसात ते पैसे परत केलं. याच्यामध्ये काय घडलं माहिती आहे का? तो जो पहिला ब्रदर होता ना, जिथे त्यांनी 5 लाख रुपये त्या बँकेत गुंतवले, ती बँक पूर्णपणे बँकरप्ट झाली. पूर्णपणे. किती पैसे गेले? 5 लाख रुपये. कशामुळे गेले? काय स्वार्थ होता? काय स्वार्थ काय होता? 2,000चा लॉस होईल. कितीचा लॉस झाला? कोणी लॉस केला? तो कोणी केला लॉस? तर बऱ्याच वेळा ह्या स्वार्थामुळं आपण कधी कधी ना 10 रुपयासाठी 1000 रुपये गमावतो. बऱ्याच वेळा. तर स्वार्थ एक अशी गोष्ट आहे, कधी पण तुम्ही देवाला आदर कराल, देवाला पहिलं स्थान द्याल, तर तुम्हाला देव खूप उंचावरती घेऊन जातो. पण हे छोटे छोटे 10 रुपयासाठी 20 रुपयासाठी असं जर करत राहिलात, तर पहिली गोष्ट तुम्ही देवाच्या प्रेमात चालत नाही. आणि ती टीचिंग जर तुम्ही ऐकलं, तर परमेश्वराचा सामर्थ तुमच्या जीवनात कार्य करतो जेव्हा तुम्ही देवाच्या प्रेमामध्ये चालता. हालेलुया, हालेलुया. जे लोक झोपलेत बोला हालेलुया. जे लोक ऐकत नाही ते बोला हालेलुया. जे लोक ऐकतात ते बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. तर हे कारण खूप तुम्हाला हे जास्तीत जास्त प्रकार जो होतो ना भांडणामध्ये, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त आनंदी माणूस कोण आहे जगात? जो देवाच्या सानिध्यात राहतो, देवाची सेवा करतो, देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, तो आहे. आणि दुसरं आहे, तुम्हाला आनंदाचं जे जागा किंवा आनंदाचं जे स्रोत परमेश्वराने ठेवलं, ते आहे तुमचे रिलेशन, नाते. तुम्ही बघा, एक माणूस आहे ना, करोडो कमवतो पण नाते नाही, कोणी बरोबर नाही, झगडे, कडवाहाट, सगळं त्यांच्या मनामध्ये इतकं काही आहे ना, तर त्या माणसाला कधीच कोणतं शांती राहणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि याचं मेन कारण जे आजकाल डिवोर्स होतात, आजकाल जे भांडणं होतात, त्याचं मेन कारण काय? काय? स्वार्थ आहे. हालेलुया. बायबलच्या याच्यामध्ये इस्रायली लोक ना, सकाळी सकाळी त्यांना ऑर्डर यायची त्यांची. इथे स्विगी आणि झोमॅटो ऑर्डर देतो ना, तिकडून त्यांची ऑर्डर यायची. काय होती ऑर्डर? सकाळी सकाळी देव जेवण पाठवायचं ना त्यांना. मन्ना यायचा. किती यायचा त्यांना? एक उमेर भरून, एक जे माप होतं ते भरून. तर काही लोक ना खूप हुशार होते. ते बोलायचे देवाचा भरोसा नाही, आज त्यांनी पाठवलं उद्या पाठवेल की नाही त्याचा भरोसा नाही. तर ते एक सांगितलं ना, ते 2 भरून घेऊन जायचे. ते दुसऱ्याचं काय व्हायचं? त्याच्यात किडे पडायचे. पण माहिती आहे का तुम्हाला? आणि आता बरोबर त्यांनी मोजून 30 जणांचं पाठवलं, समजा 3000 लोकांचं पाठवलं, तर 300 लोक त्यांच्या वाटेचे घेऊन गेले, तर या लोकांना पुरणार का? पण त्यांना पण पुरायचं. आणि जे जास्त घेऊन गेले त्यांचं काय व्हायचं? तर अजून एक गोष्ट आहे की तुमच्या याच्यामध्ये सेल्फिशनेस, स्वार्थ, त्याच्यासाठी देवावरती अवलंबून राहिलात ना तुम्ही, तर कधीच तुम्हाला इकडून खेचा, इकडून हे करा, तिकडून ते करा करण्याची गरज नाही पडणार. हालेलुया, 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 हालेलुया. ठीक आहे. तिसरा अजून एक जे कारण आहे, हा न्यूज कोणी आणला त्यांना? वरती जा जरा, गो बॅक टू दॅट. अजून एक गो बॅक. अजून एक 6 में. गो टू 7. एट. ओके. हे भांडणं कोणामध्ये होते? ओके. अब्राहम आणि लोटला कसे समजले?
कसे समजले? आमच्याकडे ना गावी इतके भांडणं व्हायचे. पहिले ना फ्रायडेला त्या लोकांची सुट्टी असायची गावी, आणि म्हणजे पूर्ण हप्ता ते मजदुरी करतात. म्हणजे गरीब लोक आहेत ते, झोपडीत राहणारे. आता सगळ्यांकडे बंगले, चांगले घर आहेत, पण पहिले झोपडीत राहायचे. आणि शुक्रवारी जो होता ना, हप्त्यातून एकदा त्यांचा पगार व्हायचा. तर ते लोक पूर्ण हप्त्याचा काय बोलतात, बाजार करून यायचे. हां, बाजार करून यायचे, पूर्ण भरायचे. आणि त्या दिवशी तो माणूस पिलेला असायचा. तर ज्या दिवशी तो पिलेला असायचा तिकडे कुठेतरी काहीतरी भांडणं चालू असायची. आणि सगळीकडे म्हणजे जिथे जिथे भांडणं चालू आहेत, मग हे लोक जाणार सगळे बघायला. अरे की उधर उधर झगडा चालू आहे, मग सगळे धावत जाणार आणि ते भांडणं बघणार. तर एक दिवस ह्या लोकांचं असेच भांडणं चालू होते. तर ह्या फ्रायडेचा म्हणजे नेहमी तोच प्रकार चालू होता की नेहमी तिथे भांडणं व्हायचे. तो एक बिचारा म्हणजे आय डोंट नो इफ आय शुड से दॅट, ओके. पण या भांडणाचं मेन कारण काय होतं की त्या लोकांना ॲडिक्शन होती आणि हे सगळ्या फ्रायडेच्या वेळेला ते भांडणं करायचे. पण इथे जे भांडणाचं कारण आहे, आणि मी म्हणजे माझं पॉईंट काय होता की आम्ही जेवत वगैरे असायचो, घरी बसलेलो असायचो, तर कुणी अरे उधर वो ये ना उसका झगडा चालू आहे, अरे तो आहे ना त्याचा, आणि ते एकदम जबरदस्त झगडा. आम्ही जेवण खाली टाकून जायचो तिकडे बघायला, एवढं आम्हाला क्युरियोसिटी होती. आणि सगळेजण लाईनीमध्ये, आणि मग त्याला एकदम जोश यायचा. मग तो इकडून शिव्या द्यायचा, ते तिकडून शिव्या, आणि एकदम घाण घाण शिव्या, मोठमोठ्याने भांडणं, मग मारामाऱ्या, मग सगळं मारामाऱ्या झाल्या, मग पोलीस येणार. आमचा तो नेहमीचा फ्रायडेचा आमचा एंटरटेनमेंट होता तो सगळ्यांचा. तर ह्या दोघांचं भांडणं त्यांना कसं कळलं? अब्राम आणि लॉतला कसं कळलं की त्यांच्या गुराख्याचं भांडणं चालू आहे? How did they come to know that there was a fight between their people, their workers? त्यांच्यामध्ये भांडण होतं, कसं कळलं त्यांना? हां, नाही, कळलं कसं त्यांना? अब्राम आणि लोतला कळलं कसं? हां, चुगली लावली. अच्छा. किंवा त्यांच्यातला कोणी एक माणूस येऊन बोलला ना, अरे उधर ना वो तुम्हारा ये आदमी लोग, मैं बोला उनको हम लोग का जगह है, तुम क्यों इधर आता है? नहीं, वो बोला वो नहीं साहब हमारा जगह है, वो इधर घुस रहा है. उसको बोला उधर जाने का, लास्ट टाइम वो इधर, हमको हर बार किटकिट नहीं चाहिए साहब. तर यांनी त्या तिसऱ्या माणसाने ते भांडण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. समजा ते भांडण नालासोपारला होतं आणि हे लोक वसईला होते, तर नालासोपारहून वसईला भांडण कसं आलं? हां, एका तिसऱ्या माणसाने. तर नेक्स्ट कारण तुमच्या घरात भांडणाचं असतं तिसरा माणूस. नवरा आणि बायकोमध्ये जास्तीत जास्त कारण आहे फायनान्स, पैसे, दुसरं आहे स्वार्थ, आणि तिसरं आहे कोणीतरी तिसरा व्यक्ती. बरोबर की नाही? बरोबर की नाही? आहे की नाही? तो मित्राबरोबर जातो, तो बायकोकडे बघत नाही, किंवा बायकोची आई तिला फोन करते, असं नाही असं करायचं, तसं नाही तसं करायचं, किंवा त्याच्याबरोबर कोणती एक मैत्रीण आहे, किंवा याच्याबरोबर कोणीतरी मित्र आहे. काहीतरी कारण असतं, ते म्हणजे तिसऱ्या व्यक्तीचं. हालेलुया, हालेलुया. आहेत की नाही? बरोबर की नाही? बघितलेत तुम्ही असे भांडणं जे तिसऱ्या माणसासाठी होतात की नाही? माझ्या भावाला तू हे नाही केलं, मी तुझ्या बहीण आली तर आपण किती खर्च केला. अरे ती बहीण आली तेव्हा पैसे होते, आता भावाला पैसे नाही, आता कसं करणार? नाही मला काय माहित नाही, तू तिला 10,000 दिले होते ना, याला कमीत कमी 12,000 रुपये दे. अरे त्याला 10 दिले तेव्हा होते माझ्याकडे, आता नाही आहे, मला काय माहित नाही, मला तू तिला देतो नेहमी, मला या माझ्या भावाला देत नाही. मग झालं भांडण सुरू. नेहमी त्याचं कारण असतं तिसरा व्यक्ती. इथे भांडणाची सुरुवात नालासोपारावर वसईपर्यंत भांडण पोहोचलं, ते होतं तिसऱ्या माणसामुळं. आणि तुमच्या घरामध्ये पण तिसरा माणूस कारण असतो. बरोबर की नाही? एक भाऊ होता, तो मला सांगत होता एक दिवस की यार माझी बायको अशी करते तशी करते, खूप मला त्रास आहे, खूप मला हे आहे ते आहे ते आहे ते, खूप मला सांगत होता. मला असं वाटतं ना की मी त्याला डिवोर्सच देऊन टाकतो. तो विश्वासी आहे, देवामध्ये विश्वास करणार आहे, पण मला खूप त्रास आहे असं तसं. तर त्याला मी काउन्सिलिंग करताना मी त्याला एक गोष्ट बोललो, मला एक देवाने गोष्ट दाखवली. त्याला मी म्हटलं की इथे जागाचा भाव जो आहे तो 20 लाख रुपये गुंठा समजा इथे, बरोबर ना? वसई, नालासोपारा इकडे. कुलाबा जे आहे ना मेन जे गेट ऑफ इंडिया, तिकडे काय भाव आहे गुंठ्याचा?
हां, करोड रुपये. चला आपण एक उदाहरणासाठी 1 करोड रुपये. जर तिथे तुम्हाला 100 एकर जागा मिळाली, काय भाव येईल त्याचा? 100 एकर जागा, भाव काय असेल? हां, मिलियन्स बिलियन्स, खूप मोठा, अरबमध्ये. पण ती जागेमध्ये ना पूर्ण काटे आहेत, पूर्ण दगड आहेत, पूर्ण डोंगर आहे, सगळी घाण आहे, कचरा आहे. तर किती जण त्या जागेकडे बघून बोलणार, शी मला नको याची जागा, बोलणार? हां, बरं तिथे तुम्ही टमाटे लावले, तुम्ही भेंडी लावली, तुम्ही कोथिंबीर लावली, मिरची लावली, तुम्हाला महिन्याचं प्रोडक्शन भेटणार 100 रुपये 200 रुपये. बोलणार मला नको जागा? बोलणार का नाही बोलणार? सगळे दगड आहेत, कचरा आहे, बोलणार? कोण बोलणार जागा पाहिजे नको मला? तिथे खूप कचरा आहे, दगड आहेत, आणि ती जागा कुलाबामध्ये गेट ऑफ इंडियाच्या बाजूला. घेणार की नाही घेणार? हां, का? हां, व्हॅल्यू आहे पण प्रोडक्शन काहीच नाही ना. अच्छा, नंतर मिळते. ते भाऊ बोलतात की व्हॅल्यू आहे पण त्याला प्रोडक्शन नाही आहे, नंतर त्याचा व्हॅल्यू मिळतो, बरोबर की नाही? अच्छा, प्रोडक्शन किती आहे तिथे? मिरची लावली, कोथिंबीर लावला, टमाटर लावला, महिन्याचं खूप प्रोडक्शन किती आहे? 100-200 रुपये. व्हॅल्यू किती आहे? करोडो. तुमचा रिश्ता जो असतो ना, तुमचं नातं, तिथे जमिनीसारखं आहे. त्याचा व्हॅल्यू परमेश्वराच्या नजरेमध्ये करोडोचा आहे, पण त्याचं उत्पन्न काहीच नाही आहे. आता त्या माणसाने जमीन घेतली, आता काय करावं लागेल? त्याला उत्पन्न वाढवायचं, काय करावं लागेल? आणि हां, त्याला मेहनत करावी लागेल. त्याला इथून दगड साफ केले. आता एवढी जागा होती, इथे फक्त मिरची टमाटर लावायचा, त्याने इथे साफ केली, ती जागा आता मोठी वाढली. परत मग त्याने इथे साफ केलं, आता ती वाढत गेली. तुमच्या प्रत्येक रिश्त्यामध्ये हीच गोष्ट असते. हालेलुया. मी जेव्हा माझ्या आईबरोबर म्हणजे देवात आलो, आमचं इतकं भांडण व्हायचं. मी ए बोललो तर ती जोरात बी बोलायची, ती जोरात बी बोलली, मी बोलायचं सी, मग सी बोललो तर ती तिकडून जोरात उडून बोलायची डी, मग मी ई, मग एफ, मग जी, मग पूर्ण 12 खाडी आमची होऊन जायची. तर देवात आल्यानंतर ह्या गोष्टींवरती मी काम करायला लागलो. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं नातं जेवढं जवळ देवाशी तेवढंच लोकांशी होतं, आणि जेवढं जवळचं लोकांशी तेवढं जास्त देवाशी. कारण तुमचं नातं, तुमचं रिलेशन जे आहे ना, ते हृदयातून होतं. आणि जर त्याच हृदयामध्ये तुमचे दगड आले, इफ यू बिकम अ हार्ड हार्टन पर्सन, एकदम दगडाचं हृदय, हाट मला फरक पडत नाही, हाट मारू दे कोणाला पण जाऊ दे, मला काय फरक पडत नाही, असं हृदय असलं तर तुम्ही कधी देवाशी प्रेम करू शकत नाही आणि त्याच्या लोकांशी प्रेम करू शकत नाही. तर तुमच्या प्रत्येक नाता जे आहे, जे रिश्ता जो आहे, त्याचा व्हॅल्यू परमेश्वराच्या नजरेमध्ये करोडो अरबो आहे, पण त्याचं प्रोडक्शन किती आहे? 100 रुपयाचं. तर ते कसं वाढणार? हां, तुम्ही प्रेयर करा त्यांच्यासाठी, तुम्ही त्यांच्यासाठी वचन बोला, तुम्ही त्यांच्यासाठी दर्शन बघा, त्या दर्शनाप्रमाणे तुम्ही बोलू लागा. देवा, मी विश्वास करतो की या माणसाला तू पूर्णपणे बदललंस. त्यांच्यासाठी दर्शन बघा. जसजसं तुम्ही दर्शन बघता, प्रोक्लेमेशन करता, वचन बोलता, प्रार्थना करता, धन्यवाद करता त्या व्यक्तीसाठी, देवाची स्तुती करता, तो एक एक दगड जो आहे त्यांच्या जीवनातून बाहेर चालला. आणि जेवढा तो दगड बाहेर जातो, तेवढी जास्त चांगुलपणा किंवा त्या रिश्त्यामधली जे जवळीक आहे ती तुमच्या जीवनामध्ये येऊ लागते. हालेलुया. कोण जबाबदार आहे तुमच्या घरातल्या नात्यांसाठी? कोण जबाबदार आहे? बाजूवाला नाही, ते भांडण्यासाठी. पण त्याला जर बदलायचं असेल तर कोण जबाबदार आहे? कोण करेल? ब्रदर येणार? हां, 3 दिवस घेऊन जा एक ब्रदरला तुमच्या घरी, चालेल काय? ते तुमच्या नवऱ्यासाठी, तुमच्या बायकोसाठी, तुमच्या घरातल्या लोकांसाठी 3-3 दिवस त्यांना ठेवायचं, फक्त जेवण द्या, चालेल काय? ते बसून प्रेयर करतील दिवस रात्र, चालेल? करायची? कुणाला बुकिंग करायची का ब्रदर लोकांची? काय करावं लागेल? हां हां, आणि काय करायचं? प्रोक्लेमेशन म्हणजे वचनाची घोषणा करायची, दर्शन बघायचं, धन्यवाद द्यायचे. काय धन्यवाद द्यायचे?
की देवा याला तू दारू हा दारू पितो म्हणून धन्यवाद करतो, नाही. देवा या व्यक्तीसाठी मी तुला धन्यवाद करतो. अच्छा, अजून एक गोष्ट, मी एकदा फॅमिली म्हणजे कसं फॅमिली असायला पाहिजे त्या विषयावरती एकदा बोलत होतो, खास करून नवरा बायकोचं रिलेशनबद्दल. तर त्यांना मी एक एक्सरसाइज दिली. मी सगळ्यांना एक कोरं पान दिलं, पान असतं ना, पेज. तर त्यांना सांगितलं की तुमच्या नवऱ्याची किंवा तुमच्या बायकोची सगळी बुराई, जे काही वाईट आहे ते सगळं लिहा एका पानावरती. ठीक आहे. ती असं करते, ती लवकर उठत नाही, तिला चपाती येत नाही, ती जेवण बनवायला खूप आळशी आहे, ती पैसा खूप उडवते, शॉपिंग खूप करते, मेकअपमध्ये खूप खर्च होतो, तिचे नातेवाईक दर महिन्याला येतात, एवढा पैसा खर्च होतो, तिला अजिबात समज नाही, तिला हे नाही, तिला सगळी लिस्ट बनवायची. मी म्हटलं ठीक आहे. तर ते लिहायला सुरू केलं त्यांनी. अच्छा, मी बोललो मी बघणार नाही, देव बघतो, देव त्यांच्या जीवनात बदल घडून आणत आहे, तर तुम्ही लिहित जा. तर त्यांनी जे सुरुवात केली, जाप 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 सगळे, ती असं करते, ती तसं करते. त्यांना विश्वास होता की आता हे सगळं बदलणार आहे. मग हे सगळं पूर्ण झालं, मग ते दुसऱ्या कॉलमवरती गेले, त्याच पानावरती, तिथे पण लिहिलं काय. मी बोललो आता झालं तुमचं, आता एक काम करा, ते पान पलटी करा, तिच्या चांगुलपणाबद्दल, तिच्या चांगल्या स्वभावाबद्दल काहीतरी लिहा. काय झालं असेल त्याच्यानंतर? ते जे झप 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 लिहिणारे होते आता काय करायला लागले? आता आठवायला लागले. हे एक आठवलं, मग दुसरं. किती लिहिले असेल पॉइंट त्यांनी चांगुलपणाचे आणि वाईट गोष्टींचे? का बरं असं? आता तुम्हाला जर दिली ती एक्सरसाइज तर तुमचं जादा कोणती गोष्ट भरणार? चांगल्या गोष्टी. कोणती गोष्टी भरणार? सांगा, कुठली गोष्ट कोणत्या बाजूला तुम्ही जास्त भरणार? खरं सांगा सगळेजण. प्रेज द लॉर्ड. याचं कारण आहे की तुमचा फोकस जेवढा जास्त त्यांच्या वाईटावरती असतो, तेवढा जास्त तुमच्यामध्ये नफरत येते, तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी राग येतो. अच्छा, मी फक्त जे नवीन नवरा बायको जेव्हा लग्न होतं, तर त्याला काही वाईट दिसतं का हो तिच्यामध्ये? दिसतं का? अच्छा, तुमच्याशी बोलताना तो काय बोलतो बायकोविषयी? किंवा कोणी नवीन प्रेमात पडला किंवा नवीन लग्न केलं तर कसे बोलतात ते त्यांच्या बायकोविषयी किंवा होणाऱ्या बायकोविषयी? चांगलं बोलतात की वाईट बोलतात? अच्छा, तुम्ही त्यांना काय जबाब देता? हा काय झाला प्रेमामध्ये? आंधळा बोलतात ना? का बरं आंधळा झाला तो? का बरं बोलतात तो आंधळा झाला? अरे माहिती नाही, तो आंधळा झाला का बोलतात तुम्ही प्रेमामध्ये? तिचे वाईट गुण दिसतच नाही त्याला चांगलेच गुण दिसतात. अरे काय चपाती बनवते माझी बायको, अरे काय मस्त मऊ नरम. तिकडून ती सासू बोलते, अरे काय ती खावत नाही, तिची चपाती एवढी हे असते, पण याला काय स्वादिष्ट, काय माझी बायको काय बनवते, माझ्या आईला पण येणार नाही एवढं मस्त बनवते. बरोबर ना? काय बोलतात त्याला? आपण काय बोलतो त्यांना? याचा अर्थ असा आहे की त्याचं सगळं लक्ष, फोकस जो आहे तो तिच्या चांगुलपणावरती. काय आहे? तो कंप्लेन कधी करायला लागतो? हे उठतच नाही, हिला असं, आता हे अशी, ती तशी, हे अशी, हिला हे येत नाही, ते येत नाही. कधी पण बघा तुम्ही जाऊन तिला विचारा, अरे तुझी बायको कशी, किंवा बायकोला विचारा नवरा कसा, ती सुरू करते धड 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 धड, हे असं करतो, तसं करतो, तसं करतो. का करतो असं? का करतात ते बोलतात असं? आता काय झालं? फोकस चेंज झाला. अजून हीच गोष्ट देवाच्या बाबतीत पण आहे. ठीक आहे. देवाची स्तुती कोण करतं माहिती आहे? ज्याचा फोकस परमेश्वराच्या चांगुलपणावरती. जेवढा जास्त तुम्ही बघणार की देव खूप चांगला, देव खूप महान, देव खूप अद्भुत, माझा देव खूप खूप मोठा, आणि तुम्ही स्तुती करता, देवा तुझी स्तुती करतो कारण तू असंभव गोष्टींना संभव करणार आहे, तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही, तू खूप चांगला देव आहेस, तू खूप चांगला, खूप महान देव आहेस. तर तुमचा सगळा फोकस जेव्हा देवाकडे असतो तर तुमचा फोकस प्रॉब्लेमकडे नसतो. परंतु त्याच वेळेला जेव्हा तुम्ही प्रॉब्लेमबद्दल बोलता, अरे मेरे को ये नहीं है, मेरे को वो नहीं है, मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही, देवा हे तरी काहीतरी द्यायचं ना, हे तरी काय, तर तुमचं सगळं लक्ष जेव्हा प्रॉब्लेमकडे असतं तर काय होतं?
तोंडातून काय येतं? हा, नफरत नाही. आपण काय करतो मग? हा, कंप्लेन करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण उभे राहूया 1-2 मिनिटं. लेट्स ऑल स्टँड. डोळे बंद करू सगळेजण. आणि ज्या ज्या वचनांवरती आपण आज शिकलो, जे जे वचन आपण शिकलो त्याच्याबद्दल आपण पुन्हा एकदा प्रार्थना करू, विश्वास करू. सगळेजण डोळे बंद करा आणि प्रार्थना करा. का प्रभू, मी धन्यवाद करतो की तुम्ही स्वतःची प्रार्थना करा. अँड फॉलो एव्हरीबडी से द प्रेयर. सगळेजण प्रार्थना करा. देवा परमेश्वरा, माझ्या जीवनात तू बदल घडवून आणवतास. माझ्या जीवनामध्ये जे काही भांडणं आहेत प्रभू, त्यांना तू प्रेमात आणि शांतीत बदलत आहेस माझ्या जीवनामध्ये. सगळेजण हालेलुया, हालेलुया, हालेलुया बोला. हालेलुया, 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 हालेलुया. देवा, आमच्या जीवनामध्ये तू कार्य करत आहेस. तुझ्यावरती मी पूर्णपणे अवलंबून राहत आहे. मी कुठल्याही व्यक्तींना तुझ्यापेक्षा जास्त आदर करत नाही, परंतु तुझा मी आदर करतो. तू माझ्या जीवनातलं सर्व कार्य करणारा परमेश्वर आहेस. हालेलुया, 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 हालेलुया. बोलत राहा, बोलत राहा. हालेलुया, हालेलुया, बोलत राहा, बोलत राहा. Dere shikara bakala kara dara kala kara dara shikara kara 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 dara hiara la dara shikara bakara dara kala kara dara dere hiara ba shikara kala kara dara shikara kala kara dara la la hiara la shikara kara bakira bakara dara hora bakara ba shikara baki dara kala kara dara shikara ba hira bara bakara kara dara shikara kala kara dara de hiara la kara ba shikara baki dara shikara ba hiara kara ba shikara kala kara dara kara kara hiara bakara dara shikara bakira dara sandara kala dara kiara dara hiara ba shikara bakira dara shikara bakira dara shikara bakira hiara kala kara dara shikara. हालेलुया. बसा, आपण बसूया. तुम्हाला काही शिकायला मिळतंय नवीन, हो की नाही? ओके. सो ती लिस्ट बनवण्याचं कारण काय? मोठी लिस्ट कशाने झाली? कशाने झाली? हा हा, वाईट गोष्टीची लिस्ट कशामुळे झाली? हा, ही अशी करते, ती तशी करते, ती तशी करते, ती तशी करते, ती तशी करते. तर ह्याच्यामुळे होतं. तर त्याच्यासाठी काय करायचं की तुम्ही देवाच्या देवाच्या द्वारे तुम्ही त्या गोष्टीला, आता काही गोष्टींना आपण वचनामध्ये बघूया. नीतिवचन. अच्छा, अजून एक गोष्ट, ठीक आहे, अजून एक गोष्ट ज्याच्यामुळे भांडणं होतात. दुसरा कोरिंथियन्स त्याचा 10वा अध्याय आणि 12 वचन. दुसरा कोरिंथियन्स त्याचा 10वा अध्याय आणि 12 वचन. दुसरा कोरिंथियन्स त्याचा 10वा अध्याय आणि 12 वचन वाचा. कारण जे प्रत्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्यामध्ये आपली गणना करावायचे अथवा त्यांच्याशी तुलना करायचे धाडस आम्ही करत नाही, तर ते स्वतःची आपली मोजमाप करतात व स्वतःबरोबर तुलना करतात. हा शहाणपणा नाही. इंग्लिशमध्ये असं लिहिलंय, बट दे मेजरिंग देमसेल्फ बाय देमसेल्फ अँड कम्पेअरिंग देमसेल्फ अमॉंग देमसेल्फ आर नॉट वाईज. याचा अर्थ काय? जे दुसऱ्याशी तुलना करतात, सगळे बोला, जे दुसऱ्याशी तुलना करतात ते बुद्धिमान नाही. पुन्हा एकदा, जे दुसऱ्याशी तुलना करतात ते बुद्धिमान नाही. याचा अर्थ काय? की तुमच्या बाजूवालीने एक हार घेतला, आता 10-20 हजार तर काय राहिलंच नाही, ठीक आहे, तर तिने घेतला 80,000 रुपयाचा हार. बायको काय बोलते? हा, तिने 80,000चा घेतला, बायको काय बोलते? अच्छा, बाजूवाल्याने गाडी घेतली नवीन, तुमचा बाजूवाला त्यांनी गाडी घेतली,
काय बोलतात? काय करायचं? अच्छा, दुसरी गोष्ट, हे आता एक माणूस बोलला, तर किती खरं मला माहीत नाही, पण जेव्हा आम्ही दोन माणसं भेटतो ना, जे पुरुष भेटतात, तर ते पुरुष एकमेकांना हॅलो बिलो बोलतात, काय सगळं ठीक आहे, आणि निघून जातात. जेव्हा दोन स्त्रिया भेटतात तर त्या पण विचारतात. अच्छा, मी याला दुसऱ्या पद्धतीने बोलतो. माझी बायको मला एक दिवस बोलली, अरे तो ड्रेस मी घातला होता ना मागच्या संडेला, मी म्हणजे माझ्या बायकोने घातला, तुम्हाला माहिती आहे का तो ड्रेस मला काढून द्या जरा. मी बोललो, कोणता ड्रेस घातला होता? बोले, तो नाही का तो लाल ड्रेस होता. मला नाही माहिती. अरे तू पूर्ण दिवस माझ्याबरोबर होता संडेला, तुला माहीत नाही माझा ड्रेस कोणता? बोललं, नाही मी लक्षच दिलं नाही. असं होतं का माणसाचं? होतं कधी? हां, अच्छा, बायकांना लक्षात राहतं का कोणती साडी आहे? राहतं की नाही? ड्रेस कोणता घातला, कानातले कोणते आहेत, बांगड्या कोणत्या स्टाईलच्या आहेत, हार लांब आहे की छोटा आहे, ते बघता तुम्ही? अच्छा, कोणत्या ब्रदरला विचारा, ते बघता का त्यांनी कोणती घडी घातली, त्यांनी कोणते शूज घातले, त्यांनी कोणतं लॉकेट घातलं, बघता का ब्रदर लोक? अच्छा, ताई लोक, सिस्टर लोक बघता की नाही ड्रेसचा कलर? तर बायबल असं सांगतं की जे दुसऱ्यांशी तुलना करतात ते बुद्धिमान नाही. आणि जास्तीत जास्त भांडणाचं किंवा प्रॉब्लेमचं कारण काय असतं? काय असतं? काय असतं? काय असतं? जेव्हा मी दुसऱ्यांशी तुलना करतो, अरे हा असा, तो तसा, तो असा, तो असा, तो तसा, तर जास्तीत जास्त जेव्हा आम्ही लोकांची तुलना करतो तर काय होतं? हा, होतं की नाही? हा, तर बायबलमध्ये असं लिहिलंय की जेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांशी तुलना करतो, अच्छा, तुलना केल्यानंतर काय लक्षात येईल तुमच्या? आता समजा मी पहिला माझी हाईट आहे, सपोज मी बघणार, अरे ये तो मेरे से छोटा आहे. आता मला जर माझ्यापेक्षा कमी हाईट वाला असेल तर मला काय वाटेल? मी टॉल आहे. पण जर माझ्यापेक्षा अजून टॉल असेल तर मला काय वाटणार? अच्छा, तो छोटा असला तर माझी कॉलर टाईट, आणि माझ्यापेक्षा स्लिम ट्रिम असला आणि मी असा आहे तर मग काय वाटणार? हां, तर एक अजून कारण आहे ज्याच्यामुळे आपल्या घरात खूप भांडणं होतात, ते आहे तुलना. काय आहे? खास करून जे देवर असतात ना, 2 भाऊ 3 भाऊ, त्यांच्यामध्ये मेन कारण काय? बघ त्याच्या बायकोला त्याने हे आणलं, तू आणलं का मला? बघ त्याच्या बायकोला त्याने हे आणलं, तू आणलं का मला? बोलतात की नाही? तुम्ही नाही बोलत, तुमचे बाजूवाले बोलतात की नाही? हो की नाही? हां, तर बायबल असं म्हणतं की जो आपसामध्ये तुलना करतो तो बुद्धिमान नाही. हालेलुया. ठीक आहे, त्याचं पुढचं हे बघूया. नीतिवचन 29 त्याचं 22. मी आंघोळ केली पूर्ण येते आता. नीतिवचन 29:22. ते पण गेलं. दॅट्स ऑल्सो ओके. 29:22 वाचा कोणीतरी मराठीत एकदम जोरदार आवाजात. हां हां हां, रागीट मनुष्य काय करतो? हां, झगडा उपस्थित करतो. आणि हां, जो माणूस सारखा राग करतो त्याच्याकडून खूप चुका किंवा अपराध होतात. हालेलुया. इथे कुणाला राग येतो का? कुणाला येतो का? नाही. येतो राग, येतो की नाही? कसा येतो राग? कसा येतो राग? कसा येतो? मला राग येतो. कसा येतो राग? कसा आपण राग कसा यायला सुरुवात होते? मी खरं सांगतो, मला अजिबात राग येत नव्हता पहिला,
पण नंतर मी इतका राग मला यायला लागला, मी जसं सांगितलं, मी रिमोट फेकून तोडला, मी जेवण असं फेकून हे करायचो, मी मोबाईल फेकून तोडून टाकायचो, घरातल्या वस्तू, भांडे, सगळं काय फर्निचर बिर्निचर, TV सगळं तोडायचो मी. मला इतका राग यायचा. पण हा राग मला पहिला नव्हता. इथे कोणाला येतो राग तर मी तुम्हाला शिकवतो, समजवतो की कसा तुम्हाला राग येतो. ठीक आहे, एक उदाहरण आपण बघूया. इथे आता तुम्हाला असं होतं की नाही माहीत नाही, आमच्या बोरिवलीला 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत संध्याकाळी, ठीक आहे, बोरिवली, अंधेरी, मालाड, कांदिवली सगळीकडे असं होतं. इथे होत नसेल कदाचित, इथे शेअरिंग रिक्षा आहेत. तर तिथे जर तुम्ही 6:30 ते 8:30 वाजता रिक्षासाठी उभे राहिलात तर तुम्हाला एक ट्रेनिंग भेटते. काय भेटते? हां, तर ट्रेनिंग अशी की तुम्ही दिवसभर थकून आला, तुमच्याकडे बॅग आहे आणि एक रिक्षावाला आला दुरून, तर त्याला तुम्ही बोलतो रुको. तो थांबवणार काय? थांबवतो की नाही थांबवत? हां, मग थांबवल्यानंतर काय करतो तो? विचारतो किधर जाने का है. तर मी त्याला सांगितलं माझ्या घरी MHBला जायचं, तर तो काय करतो? तो आला रिक्षामध्ये, त्याला तो बोलतो किधर जाने का. मी बोला MHB. असा करून तो निघून गेला पुढे. काय झालं मग? मी बोललं देवा किती चांगले लोक आहेत रिक्षावाले, धन्यवाद करतो तू यांना पाठवलंस मुंबईमध्ये. किती तो असं करून मला काहीतरी बोलून निघून गेला पुढे. आता काय झालं माझ्या मनात? अच्छा, दुसरा आला तिकडून, खाली रिक्षावाला आला, मला माहिती आहे आता तिथं. तर मी त्याला थांबवलं. तो थांबणार का? हां, तो विचारणार किधर जाने का है. मी त्याला म्हटलं MHBला. तो काय करणार? तो येईल का नाही येणार? नाही, आमच्याकडे एक घंटा तुम्हाला रिक्षा भेटत नाही. तो असा करून निघून गेला. आता काय झालं माझ्या मनात? मी धन्यवाद केला, प्रभू धन्यवाद, किती चांगला रिक्षावाला होता, आज माझा दिवस त्याने धन्य केला, मी एवढा थकून आलो, त्याने मला घेऊन गेला, तुला खूप 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 धन्यवाद करतो. असं कोण करतं इथे? अच्छा, तिसरा आला तिकडून, त्याने पण तेच केलं. आता काय करणार? खरं सांगा, पहिल्या रिक्षावाल्याच्या वेळेस तुमच्या मनात राग होता का? हां, अच्छा, आता ते 3 जण मला काहीतरी बोलून गेले, हट मैंने आऊंगा, असं एकदम उद्धटपणे बोलून गेले. ते आता चौथा आला आणि त्याच्या मनामध्ये प्रभूने असं टाकलं की याला घेऊन जा, पैसे जरी तुला नाही भेटले पण तुला घेऊनच जायचं. तो आला दुरून. आता मी कसं जाणार त्याला नम्रपणे, थांबा भाऊ मी येतो. आता कसं जाणार मी रिक्षामध्ये? हां, तो आला नाही अजून, मी काय ठरवलंय आता? ती ताई बोलते कॉलर पकडून, ड्रेस पकडूनच बसेल मी आता. तो बघतो कसा नाही थांबत तो. पण तो मी जायच्या अगोदर तो तयार होता, पण माझ्या मनामध्ये मी काय केलं? हां, आता मी घुसलो. मी जसा तो रिक्षावाला थांबला, मी बोला कैसा नाही रुकताय, कैसा नाही जाताय. तर ही गोष्ट तुमच्या मनामध्ये प्रोग्राम होत जाते. म्हणजे पहिल्या वेळा मला राग आला का? नाही. दुसऱ्या वेळा मला राग आला का? थोडा आला. तिसऱ्या वेळा त्याची जी ट्युनिंग आहे ती वाढत 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 गेली. आणि अशाच प्रकारे तुमच्या मनामध्ये काही लोकांविषयी, काही गोष्टींविषयी, काही जणांविषयी खूप राग आहे. ते लोक समोर जरी आले, ती व्यक्ती समोर जरी आली, तर तुमचा जो ट्रिगर आहे तो एकदम ब्लास्ट होतो आणि मग सुरू होऊन जातात तुम्ही. खास करून रिक्षावाले, हे गाडी चालवताना हे रिक्षावालों को तो अक्कल ही नहीं है, इधर घुसात आहे वो. मी किती लोकांची भांडणं बघितले रिक्षावाल्याची. इथं तर नाही होत कारण इथं लोकल लोक आहेत, पण तिकडे UPवाले सगळे रिक्षावाले आहेत. तर याचं कारण आहे की तुमच्या माइंडमध्ये तुम्ही सेट करून ठेवलेलं आहे. तर तुमचे भांडणं जे बघणार तुम्ही, की याचं कारण असतं काय? काय असतं? हां, तो राग कसा बनवतो आपण? पहिल्या रिक्षावाल्याच्या वेळेस राग होता का? दुसऱ्याच्या वेळेस थोडा होता. तिसऱ्याच्या वेळेस, हां, चौथ्याच्या वेळेस भडकलेलंच होता. तुम्ही दगडच घेतला असता तू थांबला नाही तर. बरोबर ना? हीच गोष्ट तुमच्या रोजच्या जीवनामध्ये होतं आणि तुम्हाला कळतही नाही की अरे इसमें तो मेरे को गुस्सा नहीं आता था, आजकल मैं बहुत गुस्सा कर रहा हूँ. मला पहिला अजिबात राग येत नव्हता, आजकाल मी खूप राग करायला लागलो. त्याचं कारण आहे की तुम्हाला त्या खोट्या गोष्टी किंवा त्या गोष्टी परत 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 तुमच्या मनामध्ये सांगितल्या जातात. हालेलुया, हालेलुया. अच्छा, एकदा भांडण सुरू झालं तर कुठे थांबवायचं त्याला? नीतिवचन 17:14. कधी थांबवायचं?
सुरुवातीला, मध्ये की नंतर, की असं नाही? नेक्स्ट टाइम तुम्ही ट्राय करा. भांडणं सुरू झालं ना एकदम जोरदार, एकदम असं एकदम कडाक्याचं भांडण झालं ना, मग बोल, अरे फादर आले, फादर आले, फादर आले, असं बोलायचं. अरे फादर या बसा 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 बसा, बिशप आले, बिशप आले. तर थोड्या वेळेसाठी तरी ते बंद होऊन जाईल, आहे की नाही? ओके, पुढे वाचा ते वचन, नीतिवचन 17:14. हां, कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहून द्यावे, अशा प्रकारे भांडणाचा काय होतो? हां, सुरुवात होते. कशी होती सुरुवात? वाचा जरा, दुसरे कोणी वाचा, तुमच्याकडे असेल बायबल तर. नीतिवचन 17:14. प्रोब्स. हां 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 हां, कोणी धरणाला छिद्र पाडून वाहू द्यावे, त्याच प्रकारे भांडणाचा काय होतो? हां, याचा अर्थ सांगा कोणीतरी. काय अर्थ काय त्याचा? हे मला ना ह्या सगळ्या गोष्टी बायबलच्या मी कधीतरी आयुष्यात केल्या, मला माहीत नव्हतं लहानपणी, पण आता पवित्र आत्मा मला ती आठवण देतो आणि त्याची शिकवण देतो. ठीक आहे, तुमच्याकडे धरण म्हणजे ते मोठं धरण नाही आहे जे आपण बघतो ना, ते धरण नाही आहे. तुम्ही जे पाणी सोडता ना असं, नाही, ते विहिरीतून पाणी येतं, तर त्याला बांध बनवतो आपण, काय बोलतात त्याला? हां, डाल. ऐकायला नाही येत? अच्छा, हां, तर ती मातीने अशी बाजूला केलेली असते, बरोबर ना? की सिमेंटचं करता? मातीचं असतं ना. हां, तर ते असं घेऊन गेले तुम्ही. आता ह्या बाजूला पाणी वळवायचं, काय करणार? हां, तर त्याला टर्न करणार. इथून तुम्हाला प्रत्येक याला ते काढायचं, तर काय करणार? हां, जेवढे तुम्हाला पाहिजेत, 10 पाहिजेत, तर तेवढे करणार. इकडे 5 करणार, इकडे 5 करणार, बरोबर की नाही? सगळ्यांनी बघितले ना? तर मी लहानपणी मी जरा खोडकर होतो, मस्ती करणारा होतो. मी काय केलं, एक काठी घेतली मोठी आणि त्या याच्यामध्ये ना पाय घुसवली मी. ठीक आहे, तर जो बांध होता ना, तिथून विहिरीतून पाणी येत होतं आणि त्या याच्यामध्ये काठी घुसवली आणि तो बांध तोडला. तो शेतकरी धावत आला, त्याला किती वेळ लागला असेल तो बुजवायला, थांबवायला? आत्ता तोडली मी, पाणी वाहायला सुरू झालं, खाली यायला लागला, किती वेळ लागला असेल त्याला परत तो बांध बांधायला? शेतकरी भाऊ, किती वेळ लागेल? 10 मिनिटं लगेच? हां, त्याला 3 तास लागले. का माहिती आहे का? ते सगळं पाणी जे आहे ना, ते त्या मातीवरती आलं आणि ती सगळी माती ओली झाली, चिखल झाला. तो चिखल थांबू शकतो का पाण्याला? हां, 2 ते 3 तास तो बिचारा स्ट्रगल करत होता आणि ते एका बाजूने फुटलं तर दुसऱ्या बाजूने हे होतं. इकडे तो लावायचा माती, तिकडून फुटलं, तिकडून लावायचं तो माती, ह्या बाजूने फुटलं. पूर्ण 2 ते 3 तास तो आम्हाला शोधतच होता, हे लोक भेटले नाही, यांना मारतोच आता. तर बायबलमध्ये असं म्हटलंय की भांडणाची सुरुवात म्हणजे एका धरणाला फोडण्यासारखं आहे. एकदा का फुटलं, ते कोणत्या बाजूला जाईल, कुठून फुटेल, त्याचा काहीच नियम नाही आहे. हालेलुया. तर त्याला जर थांबवायचं तर सुरुवातीला थांबवायचं. एकदा ते सुरू झालं, ट्रेन एकदा निघाली विरारवरून, मग ती मध्ये कुठेच थांबत नाही, डायरेक्ट चर्चगेट. ठीक आहे, तर याला थांबवायचं जी योग्य वेळ आहे, ती योग्य वेळ आहे की त्याला सुरुवातीलाच एकदा ते फुटलं. कारण मी जे उदाहरण दिलं, ती सगळी माती चिखल झाली, तो चिखल लावू शकत नाही, त्याला कोरडी सुकी मातीच लागते, त्याच्याशिवाय तो राहणार नाही, बरोबर ना ब्रदर? चिखल लावता येतो का? नाही. तो चिखल जरी असला तरी त्याच्या बाजूला त्याला कोरडी माती लागते, सुकी माती लागते. तर ती पूर्ण माती ओली झाल्यानंतर तो काय करणार बिचारा? तर हेच होतं भांडणामध्ये. बायबलमध्ये वाचा परत ते. कोणी धरणाला ते वर्ड यूज करो. व्हॉट इज युअर लोकल वर्ड? दांड. हां हां हां, यूज दॅट. कोणी दांडाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, त्याचप्रमाणे
भांडणाचा आरंभ होतो. हा, एकदा ते व्हायला सुरू झालं की मग कोणीच थांबू शकत नाही त्याला. हालेलुया. तर योग्य वेळ त्याची कधी आहे? योग्य वेळ कधी आहे? सुरुवातीला. अच्छा, भांडणामध्ये कधी ते असे तुमची तारीफ करतात का की तूने असं केलं, तू असं केलं, अरे तुझा शर्ट किती चांगला आहे, अरे तू किती मस्त दिसतो त्या शर्टमध्ये, असं बोलतात का भांडणं? किंवा त्या बायकोला बोललं तू असा, तुझा भाऊ असा, तुझी आई अशी, हे असं केलं तसं केलं, बट काल काय तू जेवण केलं होतं मस्त, मला खूप आवडलं, मी पोटभर जेवलो, असं बोलतात का हो भांडणाच्या मध्ये? का नाही बोलत? का? अरे मध्ये भांडणाच्या मध्ये 2-3 बोलायचं ना, अरे तू किती सुंदर दिसतोस, अरे तुझा शर्ट किती चांगला आहे, तू काय मस्त जेवण बनवलं, अरे मला इतकी मजा आली त्या जेवणामध्ये, असं का नाही बोलत? काय बोलतात त्याच्यामध्ये सांगा बरं? कोण कोण? काय काय? सॉरी मी अरे बोलायचं किती सुंदर दिसते तू. अच्छा, सुंदर बोललं तरी भांडण वाढणार. त्याला बोलला अरे तू किती मस्त जेवण बनवलं, अरे मी किती पोटभर जेवलो, ती किती मस्त सुगरण आहेस, तू किती मस्त जेवण बनवतेस, असं 2-4 वाक्यामध्ये टाकायचे ना, भांडणाला थोडासा मग अजून रस येईल ना, बरोबर ना? बोलू शकता की नाही? काय करू शकतो की नाही? नाही. हा, तर त्याच्यामध्ये असतं प्रोव्होकेटिव्ह वर्ड्स. काय असतात? प्रोव्होकेटिव्ह. असे काहीतरी बोलणार ना, त्या समोरच्याचा पूर्ण पाणी पाणी झालं पाहिजे, एकदम खतरनाक वर्ड एकदम. अशी मी कुठेतरी स्टोरी ऐकली. तो पहिला माणूस आहे, 3 जण बसलेले असतात, अशी मी एक स्टोरी ऐकली ट्रेनमध्ये. तर थोडे जरा हे चांगले शरीरावाले असतात, तर तो चौथा मजाकमध्ये असे येतात ना जोकिंगली, तर तो बोलतो की अरे थोडा उधर हो जाओ, ये खाली 3 हत्ती के लिए नहीं है, 3 हत्ती लोकांना बसायला नाही आहे, उधर हो जाओ, 3 हत्ती बसलेत फक्त इथे, 3 हत्तींसाठी नाही आहे. तो जो बसलेला असतो तो काय बोलतो माहिती का? हा बसा बसा, चौथा डुक्कर पण इथे बसू शकतं. काय होणार त्या माणसाला? तो मजाकमध्ये बोलला अरे बसा 3 हत्ती थोडा तिकडे हो, तो बोला हा बसा बसा, चौथा डुक्कर पण बसू शकतं. तर काय होणार त्या माणसाला? अरे पण तो किती त्याला ॲग्रिवेट होणार, तो किती त्याला राग येईल असं बोलल्यावरती. आणि ह्याच प्रकार भांडणामध्ये होतो, खूप जास्त ॲग्रेसिव्हली आपण त्याच्यामध्ये बोलतो. आणि अजून एक गोष्ट, बायबलमध्ये देवाचं प्रेम पूर्ण फर्स्ट जॉनचं लेटर आहे, पहिला योहानाचं, ते पूर्ण देवाच्या प्रेमाबद्दल आहे. जर तुम्ही देवाच्या प्रेमात नाही तर तुम्ही देवाला ओळखत नाही. पूर्ण सगळं वचन जे आहे ते देवाच्या प्रेमाबद्दल, देवाचं प्रेम, देव प्रेम आहे, जो प्रेमात चालत नाही तो देवामध्ये, तो देवाला ओळखत नाही, असं कितीतरी पूर्ण ते वचन लिहिलं आहे. परंतु ह्या भांडणामध्ये, आणि खास करून इंग्लिशमध्ये एक शब्द आहे ऑफेन्स. काय आहे तो? काय आहे? ऑफेन्स. म्हणजे वाईट वाटून घेणं, किंवा राग येणं, किंवा एखाद्या विषयी आपल्या मनामध्ये कडवाट येणं. तर त्या ऑफेन्सने काय होतं माहिती आहे का? तो जो शब्द आहे, ग्रीक शब्द, त्याचा अर्थ होतो बेट. बेट म्हणजे तुम्ही मासे पकडायला जे हुक असतं ना, हुक असतं माहिती आहे, जे गळ लावतो आपण, तर त्याला जे गळ लावतो ना, माशाचा तुकडा किंवा प्रॉन्सचा तुकडा किंवा एखाद्या मटणाचा तुकडा लावतो ना, हां, तर ते घेऊन असं बसावं लागतं आपल्याला, एकटा माशासाठी, जाळ्याचं नाही, पण त्या माशाला ते हुक असतं. तर तो मासा काय करतो, त्याच्या जवळपास येतो, त्याला तो सारखा मटणाचा तुकडा दिसतो, त्या प्रॉनचा तुकडा दिसतो, झिंग्याचा तुकडा, तर त्याने येऊन करून तिथे गिळला तो माशाचा तुकडा, तर काय होणार? अच्छा, कुठे तो अडकणार? ते बरोबर ना, पकडलं त्याला. अच्छा, जो माणूस त्याला आता फिरवायला सुरुवात केली, तर तो घेऊन असं चालायला सुरुवात केली त्याने, तर काय होणार त्या माशाचं? मासा समजा इथे होता, तर तो आपल्याकडे खेचतोय, तो मासा कोणत्या दिशेला जाणार? तिकडे, त्या बाजूला. हां, तो आता राईट साईडला घेऊन त्याला चालला, तर कुठे येणार मासा? तो आता दुसऱ्या दिशेने त्याला घेऊन चालला, आता कुठे येणार मासा? हां, शैतान, जो शैतानाचा जे हे आहे, ट्रिक आहे, ती म्हणजे हीच आहे. काय?
कुणाला तरी वाईट वाटलं, आज मला ब्रदरने प्रेज द लॉर्ड नाही केलं, मग बसला फुगून तो, किंवा आज मला हेच झालं तर मग पूर्ण दिवस तो. आणि ह्या ऑफेन्समुळे, ह्या राग मानण्यामुळे तुम्हाला शैतान पूर्णपणे कंट्रोल करतो. आणि एकदा तुम्हाला कंट्रोलमध्ये आले की तो माणूस राईटला गेला की तो मासा राईटला जातो, हा माणूस लेफ्टला गेला का तो मासा लेफ्टला जातो, त्याने खेचला तर तो खेचता जातो, तो इकडे गेला तर. असं होतं ज्या माणसाने अजून क्षमा केली नाही. जो माणूस राग मानून बसला, मी माझ्या भावाला फोनच करणार नाही, माझ्या बहिणीला मी हेच करणार नाही, माझ्या याला मी तेच करणार नाही, आणि असा राग धरून जेव्हा बसलात तुम्ही, तर तुम्ही शैतानाचं खेळणं बनता, रोजचं खेळणं. आणि अशाच लोकांना जास्त राग येतो, ऑफेंड होतात रोज 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 रोज. का? कारण ते माशाच्या याच्यामध्ये आहेत. यासाठी तुम्ही रिट्रीट वगैरेला गेलात तर ती ही गोष्ट खूप शिकवतात, क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा, भाऊ बहीण जो कोणी असेल क्षमा करा. का क्षमा करा? कारण तो माशाचा हुक ना तुमच्यामध्ये अडकलेला आहे. जोपर्यंत क्षमा करणार नाही तो हुक जो आहे तो इथेच राहणार आहे. तुम्ही इकडे गेलात तर तो हुक तुमच्याबरोबर, तो मासा तिकडेच येणार. शैतानाने इकडे खेचलं की तुमचा हुक तिकडेच येणार. जिथे तुम्ही जाल तिथे तुमचे भांडणं होणार, जिथे तुम्ही जाल तिथे तुमच्याबरोबर हे प्रॉब्लेम्स होणार. त्याचं कारण आहे तुम्ही क्षमा नाही केले म्हणून तो हुक अटकलेला आहे. किती जण बोला आ करा, आ करा, आ दिसतो काय हुक? दिसतो काय? हा, पूर्ण भिजवला आता, एक आंघोळ झाली होती माझी. हालेलुया. ओके, तर तो हुक दिसतो का तुम्हाला? दिसतो का? नाही दिसत ना? हा, पण तो हुक असतो. जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा केली नाही तो हुक तुमच्यातून निघणार नाही. हालेलुया. ठीक आहे, पुढचं वचन वाचूया आपण. नीतिवचन त्याचा 28-25, 28 अध्याय आणि 25. नीतिवचन 28 त्याचं 25. हां, 28 वर्स 25. लोभी मनुष्य हां तंटा उपस्थित करतो, हां पण परमेश्वरावर भाव ठेवणारा दुष्ट पुष्ट होतो. हां, यू से लोभी, मराठीत लोभी आहे, इंग्लिशमध्ये काय माहिती आहे काय आहे? प्राऊड हार्ट. घमंड. घमंड कोण आहे? जो माणूस ज्याला घमंड आहे तो नेहमी काय करतो? हा, तंटा उपस्थित करतो. आता तुम्ही रिट्रीटमध्ये राहिलात 3-4 दिवस, देवाच्या प्रेमाने भरलात, तुम्हाला पवित्र आत्म्याने स्पर्श केला, एकदम तुम्ही रडू आलं तुम्हाला, तुम्ही देवाच्या उपस्थितीत आहात, आणि इथून तुम्ही गेल्यानंतर ट्रेनमध्ये चाललात, ठीक आहे, आणि कोणीतरी एकदम कचकाटून पाय दिला तुमच्या पायावरती, काय करणार? एकदम जोरदार पुरा मतलब काय करणार त्याने पाय दिल्यावरती? एकदम तुम्ही देवाच्या प्रेमात भरलेला आहात, सकाळपासून प्रेयर चालू आहे, देवाची उपस्थिती तुमच्याबरोबर आहे, त्याने पाय दिला तर काय करणार? काय करणार? काहीच नाही करणार, कारण ती देवाची शांती प्रेम तुमच्यात आहे. बोला कोई नाही ब्रदर, मैं माफ करता, कोई बाई आहे ना, बरोबर ना? आता तुम्ही देवाच्या प्रेमात नाही आणि दिवसभर भांडणं, म्हणजे तुम्ही ऑफिसला गेला तिथे काहीतरी तुमच्या डोक्यावर पडलं, मग ट्रॅफिकमध्ये कोणीतरी तुमच्याशी भांडण केलं, मग गाडीतून येताना काहीतरी तुमच्यावरती पडलं, त्याच्यावरती कावळ्याने काहीतरी तुमच्यावरती टाकून दिलं कलरफुल, आणि मग ते झाल्यानंतर घरी आल्यानंतर तुमच्या मुलाने तुमच्यावरती शाईबी काहीतरी टाकली. आता हे पूर्ण दिवसभर झाल्यानंतर संध्याकाळी काहीतरी तुमच्या बायकोनी बोललं, काय होणार? काय होणार? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय बोलणार? हां, हालेलुया, प्रेज द लॉर्ड बोलणार. अच्छा, का तुम्ही एवढा राग का केला? आणि पहिले जेव्हा तुम्ही प्रेयरमध्ये असताना राग का नाही केला? प्रेयरमध्ये चालत असताना. तुम्हाला एक उदाहरण देतो. एक झाड आहे ना, झाड, हे समजा इथे झाड आहे, याची फांदी, एवढी फांदी आहे, ठीक आहे, एवढी फांदी आपण तोडली,
त्या झाडाची. आणि त्या फांदीला ही फांदी पकडली मी, त्याला मी वाकवली. वाकू शकतो? आणि इट्स ओके, आय एम सॉरी. सो ती फांदी मी वाकवली. वाकू शकतो? आत्ता झाडाची तोडली मी आणि ती फांदी मी वाकवली. तोडू शकतो की नाही? सॉरी, वाकू शकतो की नाही? हां, एवढ्या डिग्रीवरती वाकू शकतो की नाही? ओके. तीच फांदी मी 6 महिने वरती माळ्यावरती सुकायला ठेवली. आता तिला वाकवायचा प्रयत्न केला. काय होईल? आवाज यायला चालू होईल. काट 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 काट. जेवढा प्रेशर टाकला तेवढं तुटणार की वाकणार? हां, तुटणार की वाकणार? अच्छा, पहिल्या वेळा का वाकली ती? हां, आता का वाकत नाही? हां, कारण तिच्यामध्ये देवाचं प्रेम. तुम्ही जेव्हा तुमच्यामध्ये देवाचं प्रेम भरलेलं असतं ना, तर किती प्रेशर आला ना तर तुम्ही वाकू शकता, तुम्ही तुटत नाही. पण देवाचं प्रेम जर तुमच्यात नसतं, थोडा जरी प्रेशर आला, आता मी सोडणार नाही, आता मी मग थोडा अजून प्रेशर आला, आवाज यायला सुरू होते, काढ 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 काढ. जसा अजून प्रेशर आला ती तुटली, आता जाऊ दे. एक बिचारा, देवाने त्याला स्पर्श केलं होतं, पण तो नवीन होता. त्याच्या घरचे भांडणं चालू होते. आमच्या तिकडे नळावून खूप भांडणं होतात. माझा नंबर आहे, तुझा नंबर आहे. आणि त्या भांडणामध्ये तो आत्ता देवामध्ये आला होता. त्याला काही माहीत नव्हतं वचन वगैरे, पण नवीन होता. तर तिकडचे समोरचे लोक घाण शिव्या द्यायचे, इकडचे त्याची आई बहीण ते लोक भांडत होते, तो भांडत होता. तर हा त्यांचे भांडण सोडायला गेला. त्यांना सांगतो, नका प्लीज असं करू नका, थांबा. त्यांना तो शेवटी त्याला ना 10-15 मिनिटानंतर त्याचा पण कंट्रोल सुटला. तो बोलतो, येशू राहू दे बाजूला, आता मी पण चालू करतो. याचा अर्थ काय माहिती का, की देवाचं वचन, देवाचं प्रेम तुमच्यामध्ये असेल ना, तर तो प्रेशर किती असला तर तुम्हाला काही होणार नाही. हालेलुया. परंतु जर तुमचं जीवन पूर्ण सुकून गेलं असेल, देवाचं प्रेम नाही, शांती नाही, किरकिर किटकिट, टेन्शन, हे ऐसा हुआ वैसा हुआ, ये ऐसा वो वैसा, तर हे जरा जरी प्रेशर आलं, चालू, मग ते डायरेक्ट तुमचं चालू होतं. माझ्या घरी जेव्हा मी सांगत होतो आईचं आणि माझं भांडण होतं, तर सुरुवातीला मी तो जो प्रश्न विचारला की तुम्ही भांडणामध्ये असं बोलता की अरे तू का मस्त जेवण बनवते, अरे तुझे जेवण खाऊन मला इतकं मस्त वाटतं ना, मी दुनियात तुझ्यासारखी चिकन करी कोणाकडे खाल्ली नाही, तू बेस्ट करते, असं जरा 2-3 शब्द बोला भांडणामध्ये. बोलू शकता की नाही? हां. तर माझं आईचं आणि माझं जेव्हा भांडण व्हायचं, इतके प्रोवोकेटिव्ह शब्द ती बोलायची. मला उकसानेवाले बोलते ना हिंदी में, काय बोलतात त्याला मराठीत? उकसानेवाले. हां, डिवचणारे असे म्हणजे शब्द बोलायचे. तर मला ना सहनच होत नव्हतं. मग मी काय करायचो, देवाने सांगितलं क्षमा करायची, भांडण नाही करायचं, आणि ते शब्द एवढे प्रोवोकेटिव्ह आहेत तर मला सहन होत नव्हतं. तर मी काय करायचो माहिती आहे? ऐकले तर काय होणार? शब्द ऐकले तर काय होणार? राग येणार, बरोबर ना? मग मी कानात असे बोटं घालायचो, दोन्ही कानात, आणि प्रेयर करायचो, हालेलुया बरं. तिकडून ती काय बोलते मला काय ऐकायला येत नव्हतं. मी सांगायचो मला ऐकायला नाही येतं, मग परत कानामध्ये असं करून मी थोडीशी ते याच्यामध्ये केलं. नंतर मग मी सांगितलं, ती बोलायची ए, मग मी जोरात बोलायचो बी, मग तिकडून ती ओरडायची सी, मग आमचं पूर्ण ABCD व्हायची. तर देवाने कसं बदललं, ही सगळ्यात पहिलं ती बोलली ए, मी बोललो काहीच नाही. तर दुसऱ्या बाजूने ती बोलली सी, तिला राग आला तर मी डी नाही बोलत आहे, मग ते EFG पर्यंत झालं, आणि त्याच्यानंतर मग ती शांत झाली. आमचे रोज भांडणं होते. जसं प्रोग्राम असतो ना की सोमवारी ही सिरियल, मंगळवारी हा प्रोग्राम, मग गुरुवारी, आमचे तसे भांडणं होते. आज मिठावरून सोमवारचं भांडण, आणि कालवणमध्ये जास्त हे झाली त्याच्यावरून करीमध्ये हे झालं त्याच्यावरून मंगळवारी भांडण, मग पैसे नाही दिले मग त्याच्यावरून बुधवार, असे प्रोग्राम फिक्स होते आमचे पूर्ण हप्त्याचे. तर हे प्रोग्राम बंद कसे झाले? परमेश्वराचं प्रेम आणि परमेश्वराची शांती जेव्हा माझ्या जीवनात आली. हालेलुया. ते ABCD सगळं बंद झालं. त्याच्यानंतर ह्याने काय होतं, हे सगळे भांडण झाले,
आता बंद झालं. आता इथून पुढे मला इतकी नफरत होती माझ्या आईवडिलांशी, कारण मला लहानपणापासून ते प्रेम मिळालं नाही. मला दुसरीकडे मामा मावशीकडे ठेवलं होतं. तर आयुष्यात मला कधीच कुणाचं प्रेम मिळालं नाही. मी इतकं म्हणजे मी सांगू शकत नाही. सायकोलॉजिकली मला इतकं लोकांना मी प्लीज करायला जायचो. तर मला मी पिक्चर बघायचो जे थिएटरमध्ये आमचे व्हिडिओ हॉलमध्ये, तर तिथे ते डाकू बिकू यायचे, एंट्री दाखवायचे, तर मी ते रिअल लाईफमध्ये असे टिळाबिळा लावून करून सगळं दाखवायचं त्यांना. आणि इतकं माझं जीवन हे होतं. तर एक दिवस मला कोणीतरी सांगितलं, अरे तुझ्या भोवया खूप जाड आहेत, त्या चांगले दिसत नाही. मी काय केलं असेल? काय केलं असेल? मी पूर्ण भुवया कापून टाकल्या. आता कसा दिसत असेल? मग मी ते तव्याचं काळं, कोळशाचं काळं घेऊन लावायचं असं. म्हणजे एवढं सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता मला देवाच्या अगोदर, देवाला भेटायच्या अगोदर खूप सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. पण जसजसा मी देवात येत गेलो त्याच्या प्रेमाने मला तो भरत गेला. ते जे लाकूड होतं ना पूर्ण सुकलेलं होतं, पण देवाचं प्रेमाने त्याला पुन्हा एकदा ओलं करत गेलं. हालेलुया, हालेलुया. आता हे झालं, भांडणं बंद झाले. आता इथून पुढे काय? भांडणं बंद झाले. आता इथून पुढे काय? शांती. मग बसा, तू तुमच्या घरात, मी माझ्या घरात. झाली शांती, परत होणार नाही. आता पाहिजे विजडम. काय पाहिजे? देवाचं ज्ञान, ज्याने तो नातं जे आहे ते पुन्हा एकदा वाढायला सुरुवात आहे. आम्ही दोघे जण एकमेकांशी एकच शब्द बोलायचो, खाना दे. वो बोलती थी ले, उठ के ले. मैं तेरी क्या नौकर हूँ क्या, खुद से ले. जब मी बोलायचो जेवण दे, ती बोलायची उठून घे, तुझी नौकर नाही आहे. मग असं आमचं संभाषण होतं. पूर्ण दिवसामध्ये एवढंच बोलायचो, खाना दे. वो बोलती थी तू खुद ले. असं असताना तुम्ही विचार करा, दोघं जणांमध्ये काय असणार नातं, काय बोलत असणार आम्ही एकमेकांची. तर देवाने काय केलं, तेव्हा माझ्याकडे पैसे वगैरे नसायचे, तर मला देव एक 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 विजडम देत गेला. पहिलं विजडम म्हणजे तिला आईस्क्रीम आवडायची, पण तिच्या मूडवरती असायचं. माझ्या आईच्या ती 6 रुपयाला 5 रुपयाला भेटायची, माहिती आहे? तो मिक्स करून असं असं करून तो लावतो कोनमध्ये, माहिती आहे का? इथे मेवाड आईस्क्रीम ना, गोला नाही, मेवाड आईस्क्रीम. 5 रुपयाला भेटते ना, आता महाग झाली असेल, 20 रुपये मला वाटतं. तो असा काढतो, तो हे करून लावतो. स्कूप आहे, असा स्कूप नाही, अर्धा मिक्स लावतो. तर ज्या दिवशी मी चुकीच्या वेळेला ती आईस्क्रीम घेऊन गेलो, तीच आईस्क्रीम माझ्या तोंडावरती येणार. तर योग्य वेळेला, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने मी देवाप्रमाणे कार्य करत गेलो. तिला मी एखाद्या दिवशी आईस्क्रीम द्यायचो. ती बोलते मेरे को नहीं चाहिए, कौन बोलता है तेरे को लाने को, कौन बोला पैसा खर्चा करने को. अरे घेऊन खाणार ती. मी बोललो खाना ही तो बोलती की ऐसा कुछ बोलता नहीं था, बोलत नव्हतो. नंतर एक दिवस मी तिला हॅपी मदर्स डेचं कार्ड दिलं. मी तिला बाहेर घेऊन जायला लागलो. आम्ही बाहेर जेवायला, आम्ही त्याच्या अगोदर कधी गेलो नाही कारण पैसेच नव्हते कधी. तर मग मी तिला मॅकडॉनल्ड्सला घेऊन जायचो. आणि हळूहळू ह्या गोष्टी मी करत गेलो. तसं माझ्या आतमधली सगळी कडवाट निघत गेली. जे काही वैर होतं, जे काही राग होता, कडवाट होती, ती निघत गेली. आणि आमच्यामध्ये खूप चांगलं प्रेम आलं. हालेलुया. कशाने आलं ते? कारण वॉकिंग इन द लव्ह ऑफ गॉड, वॉकिंग इन द विजडम ऑफ गॉड, देवाच्या प्रेमात आणि देवाच्या ज्ञानात मी चालू लागलो. तर जो रिश्ता, जो नातं, 2 वाघ एका पिंजऱ्यामध्ये बंद असताना एकाची शेपूट दुसऱ्याला लागली चालू होतं, असं आमचं नातं होतं. ते पूर्ण नातं काय झालं? बदललं. हालेलुया. ते पूर्ण नातं काय झालं? अच्छा. मग तो होता सीझन 1. काय होता? सीझन 1 असतो ना. मग सीझन 2 झाला. कधी सीझन 2 झाला? माझं लग्न झाल्यावर, बायको आली घरी, बरोबर की नाही? काय तिसरा नाही, परत सुरू झाले भांडणं सासू आणि सुनाचे. आता माझे बायको आईचे नाही, आता सासू सुनाचे. रोज भांडण, रोज दर हप्त्याला भांडण. अरे बापरे. मी बोलला आता ये म्हणजे काहीतरी कारण, आज ये क्या ऐसा किया, ये क्यों ऐसा किया, वो आई खाली सोते रहते, ये सब ये करते रहते, ये कौन करेगा, वो कौन करेगा, इधर हम लोग इधर बैठा है, इधर ती माझी आई सांगायची इथे धूळ आहे.
बोललं ही धूळ 15 वर्षापासून आहे, इथे एक स्पॉट आहे, पण आता माझी बायको आल्यावर तुला तो स्पॉट दिसतो, पहिला दिसत नव्हता. बोलते नाही, तिला साफ करायला पाहिजे ना, कोणतरी करायला सांगायला पाहिजे. तर तो पुन्हा एपिसोड चालू झाला. हालेलुया. कसं त्याला हे केलं, ओव्हरकम केलं. एक वचन घ्या, यशाया 60 त्याचं 18 वचन. यशाया 60 त्याचं 18 वचन. आयझाया चॅप्टर 60 वर्स 18. यशाया 60, आयझाया चॅप्टर 60 वर्स 18. वाचा कोणीतरी. 60 वर्स 18, 18. यापुढे तुझ्या देशात, तुझ्या घरात कसलाही जुलूम, हा देशात नाही, घरात, मी घरात घेतलं, भांडणं घरात होते ना, देशात थोडे होते. यापुढे तुझ्या घरात कसलाही जुलूम हा अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश यांचे. कोणीतरी दुसरं ट्रान्सलेशन आहे का याच्या व्यतिरिक्त? हा, मराठी बायबलमध्ये वाचो. कुणाकडे हे 18? जुलूम नाही आहे, जुलूम नाही आहे. यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमाचा आत उजाडी व नाश याचे नावही ऐकू येणार नाही. कारण माझा कोट व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील. हा, माझ्या बायबलमध्ये आहे, यापुढे तुझ्या घरात कसलंही भांडण किंवा तुझ्या सीमाच्या आत उजाडी म्हणजे नाश, उजाडी व नाश याचे नावही ऐकणार नाही. काय होणार नाही? भांडणाचं नाव पण ऐकणार नाही. भांडण तर दूरची गोष्ट. तर ह्या वचनाने आणि देवाच्या प्रेमात आणि ज्ञानात चालल्याने 3 गोष्टी, देवाचं प्रॉमिस, देवाचं वचन, देवाचं प्रेम आणि देवाच्या ज्ञानाने ही गोष्ट बंद झाली. काय झाली? हां, आणि माझी आई बोलली की माझी सून जी आहे ती माझ्या मुलापेक्षा चांगली आहे. कोण बोलतं? बोलते का? तुम्ही बोलता सुनेला असं? हां, बोलणार काय? तुमची सून चांगली आहे मुलापेक्षा पण जास्त. हे आमच्या घरामध्ये झालं. कधी? जबरदस्त भांडणं, एकदम खतरनाक, एकदम घर के बाहर निकल जाओ, आज के बाद मैं तुमको बेदखल कर दूंगी, ऐसा वैसा असं सगळं झाल्यावर हे झालं की आजपासून तुमच्या घरात भांडणाचा आवाज किंवा नावही ऐकलं जाणार नाही. आणि त्या दिवसापासून पूर्णपणे भांडणं शांत. हालेलुया, हालेलुया. आणि ही गोष्ट झाली कशी? देवाच्या प्रेमात आणि देवाच्या ज्ञानात चाललं. याच्या अगोदर जे वचन आपण ऐकलं होतं, बघितलं होतं, त्याच्यात असं लिहिलंय की घमंड जेव्हा आपल्यामध्ये येतो, मेरा ऐसा, मेरे को बोला उसने, मेरे को ऐसा किया, ह्या कारणामुळे मेन तुमच्या घरामध्ये भांडण होतं. हालेलुया, हालेलुया. ठीक आहे, पुढचं वचन नीतिवचन 22 त्याचं 10. उन्मत्तपणा करणाऱ्यास घालवून दे, म्हणजे भांडण मिटेल. कुणाला? हा, म्हणजे उन्मत्तपणा म्हणजे कुणाला येते मराठी? उन्मत्तपणा म्हणजे काय? हा, अच्छा. त्याच्यात असं लिहिलंय, उन्मत्तपणा घालवून, जो उन्मत्तपणा तुमच्या घरात देतो. दुपारी स्वयंपाक वगैरे झाल्यावरती येतात ना कोणीतरी बसायला, गप्पा मारायला येतात ना. हा, गप्पा मारायला येतात पहिला. अरे काय तुला माहिती का तिकडे असं झालं, अरे मग असं झालं, अरे ती याची मुलगी ना ती पळून गेली, तुला माहिती आहे? हा, त्यांचं पहिल्यापासून होतं, मला माहिती होतं. अरे मग ते बघ ना, असं झालं तसं झालं. मग ते हळूच बोलणार, नाही आजकालच्या सुना ना त्यांना भरोसाच करू शकत नाही.
असं बोलून जाणार ती. ही जी बिचारी सगळं ट्रस्ट करत होती, सगळं सोनं बिनं बाहेर होतं, ती लॉक लावून बसते, ती चावी बिवी लपून ठेवते. आजकालच्या सोनावरती भरोसा नाही. कारण कोणीतरी येऊन तुमच्या कानात काहीतरी टाकलं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये काय झालं, तर त्याच्यात असं लिहिलंय, अशा लोकांना काय करा, काय करा, घालवून द्या. काय करा, घालवून द्या. त्यांना बोलू नका आमंत्रण करून, कारण ते येतील आणि तुमच्या घरात जे काही शांती प्रेम सगळं काय आहे ते हे करून जातील. एक आमच्याकडे पहिलं, आता तर थोडंसं सॉफिस्टिकेटेड आहे, पहिलं ना पान असतं ना, पान त्याला असं शिवून म्हणजे लाकडाने त्याची पंतरवळी बोलायची त्याला गावच्या साईडला. माहिती आहे कुणाला? जेवण त्याच्यावरती करायचे. हां हां. आणि तिकडे त्यावेळेला म्हणजे मी 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतो, जे जेवण व्हायचं ना, स्वयंपाक तो असायचा रॉकेल, जे घासलेट किंवा केरोसिन बोलतो ना, त्याच्या स्टोववरती करायचे. मोठमोठे स्टोव, त्याच्यावरती केरोसिन. माहिती आहे स्टोव, केरोसिनचं स्टोव? अच्छा. तर ते जेवण आल्यानंतर असं मी बसलो आहे इथे, आम्ही लाईनीत बसायचो पंक्तीमध्ये, तर बाजूला एक जण, इकडे एक बाजूला, त्याच्या बाजूला, असे सगळे लाईनीत बसायचे. तर जेवताना मी मस्त जेवलो, अर्धा पूर्ण जेवल्यानंतर तो बाजूवाला बोलतो, अरे इसमें घासलेट का वास आ रहा है ना, केरोसिनचा वास येतो ना जेवणामध्ये, बघ जरा तू. तो बाजूवाला काय बोलतो, हे जे जेवण आहे, बुंदी आहे किंवा काय भात वगैरे काय आहे, त्याच्यामध्ये घासलेटचा वास येतो. असं तो बोलल्यानंतर मी काय करणार? हां, मी काय करणार त्याच्यानंतर? तो बोलला आता घासलेटचा वास येतो, मग मी घेणार. नाही रे, वास तर नाही येते. तुला येतो का? मला तर नाही येते. अच्छा, तो ते बोलल्यानंतर तो आपला खायला सुरुवात करतो, तो मस्त खातो. आता मी 2-3 वेळा, अरे आला, येतो की नाही, आतो नाही राय 2-3 वेळानंतर मग मी काय करणार? आता मला खरंच घासलेटचा वास यायला लागतो. मी माझं जेवण सोडून देणार आणि तो बाजूला मस्त पोट भरून जेवणार. कशामुळे झालं असं? डाऊट त्याने टाकला माझ्या मनामध्ये. मी आपला 10 वेळा, अरे येतो की काय, येतो की काय, आणि तो बिचारा जो बोला ना, इसका बास आ रहा, अरे तो जेवला मस्त, पोट बीट हात बीत धुवून गेला, ढेकर बिकर देऊन, मी बसलोय तिथे वास घेत, अजून खातच नाही आहे. असं होतं की नाही? हां. तर हे लोक जे तुमच्या कानात भरवतात ना, लक्षात ठेवा, देवावरती विश्वास ठेवा, देवावरती भरोसा ठेवा. प्रत्येक गोष्टीसाठी वचनावरती तुमच्या विश्वासाने, प्रभूच्या प्रेमाने तुम्ही सर्व गोष्टी करा, तर तुमच्या घरामध्ये परमेश्वराचं अद्भुत कार्य तुम्हाला बघायला मिळेल. हालेलुया, हालेलुया. जे लोक झोपलेत बोला हालेलुया. जे लोक ऐकत नाही बोला हालेलुया. ज्या लोकांना अजून समजलं नाही ते बोला हालेलुया. हालेलुया, हालेलुया. बघा, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला बायबलमध्ये मिळेल, प्रत्येक सोल्युशनचं. हालेलुया. ठीक आहे, अजून एक पुढचं वचन वाचूया. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 26 वर्स 20. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 26 वर्स 20. नीतिवचन 26 त्याचं 20 वचन. सरपण माहिती का कुणाला? सरपण हा जरा गावचा शब्द आहे. सरपण माहिती आहे का? सरपण नाही, सरपंच नाही, सरपण. सरपण कशाला बोलतात? लाकडांना, चुलीतल्या लाकडांना, बरोबर ना? आमच्याकडे गावी ना खूप थंडी असते. खूप थंडी असली ना, मग ते काय करायचे माहिती आहे का? थंडी असली नाही तर आम्ही सकाळी शेकत बसायचो शेकोटीला. इकडे करता तुमच्याकडे वसईला, उत्तनला शेकोटी करता काय? जाळ करता काय? तर आता समजा माझे 4-5 मित्र बसले ना शेकोटी करून, तर मी गेलो ना नवीन, मला सांगायचे तुझी सासू आण. सासू म्हणजे काय माहिती आहे का? लाकडं जमा करून आण, मग ते जाळायचे. तर आमच्याकडे बोलतात तुझी सासू आण. तुमच्याकडे पण बोलतात असं? दे यूज्ड टू से ब्रिंग युअर मदर इन लॉ, वी विल बर्न दॅट. हालेलुया. ओके. तर इथे असं लिहिलं आहे, सरपण नसल्यामुळे काय होतो? काय होतो? हां, कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा पण मिटतो. म्हणजे त्याने ए बोलला तर आपण काय बोलणार? बी. आपण बी बोलला तर तो काय बोलणार?
सी बोलल्यानंतर तो काय बोलणार? डी. मग ती 12 खाडी पूर्ण चालू असते. पण त्याने ए बोलला आणि तुम्ही जर बी नाही बोललात तर ते डी पर्यंत, ई एफ पर्यंत पर्यंत तुमचा झगडा सगळा संपतो. तर इथे विस्तवाला लाकडाची गरज असते. आणि लाकूड काय आहे? शब्द है ना. एकदम जोरदार भांडण करायचं असेल तर काय करायचं? तो बोलणार तुझा भाऊ असा, मग तुम्ही काय बोलणार? तुझी बहीण अशी. तो बोलणार तुझी आई अशी, मग तुम्ही काय बोलणार? ताई बोलते तुझा बाप असा. डायरेक्ट बापावरतीच आहे, मागे पुढेच नाही एकदम. मग इथे काय होणार? बापावरती गेल्यावर पूर्ण विस्तू एकदम मोठा जाळ एकदम. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, रिलेशन, रिश्ता, नातं एक खूप सुंदर गोष्ट आहे देवाकडून. हालेलुया. देवानंतर जे सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला मिळेल तो तुमच्या नात्यातून, तुमच्या रिश्त्यातून मिळेल. पण त्याच्यासाठी देवाच्या ज्ञानाप्रमाणे चाला, देवाच्या प्रेमाने चाला आणि त्याच्या वचनाद्वारे चाला. हालेलुया. लक्षात ठेवा, आज जर 100 रुपयाची तिथे टमाटा मिरचीची कमाई असेल पण त्याचा व्हॅल्यू अरबोमध्ये आहे. तुमचा नवरा तुम्हाला वाटते हे क्या काम का है, क्या काम का है, क्या काम का है, तो काय कामाचा, पण तो इतका मौल्यवान आहे देवाच्या नजरेमध्ये, देवाच्या योजनेमध्ये त्याची काहीही तुलना होऊ शकत नाही. हालेलुया. ज्यांना नाही त्यांना जाऊन विचारा. जे तुम्हाला आहे तू बोलणार की मेरा ऐसा आहे, मेरा ऐसा आहे. ज्यांना नाही त्यांना विचारा. त्यांना विचार घेते का माझा, मला नको तू घेते का, तर ते हॅपीली ते विल से की हा चालेल, काय असेल तरी मी घ्यायला तयार आहे, कारण त्यांना नाही आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांना त्या गोष्टीची किंमत आहे. तर तुम्ही देवाच्या योजनेप्रमाणे, वचनाप्रमाणे त्या गोष्टीमध्ये चालायला शिका. आपण उभे राहूया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. डोळे बंद करू. आज परमेश्वर तुमच्या घरामध्ये यशाया 60:18 प्रमाणे ती शांती, ती प्रेम आणू इच्छितो. जे भांडणं, वर्षानुवर्ष चालणारे भांडणं माझ्या घरातून देवाने घालवून टाकले आणि त्याचं नावही मी ऐकत नाही. वर्षानुवर्ष चालत आलेले ते भांडणं एकदम बंद झाले. माझं आणि आईचं भांडण, सासू आणि सुनेचं भांडण, पूर्णपणे देवाने त्याला पूर्णविराम दिला. आणि हीच गोष्ट तुमच्या जीवनात प्रभू करत आहे. जे काही तुमच्या सुनेने, सासूने, नवऱ्याने, नातेवाईकाने, भावाने, बहिणीने तुम्हाला वाईट केलं, तुम्हाला तुमचा अपमान केला, त्यांना क्षमा करा. आणि आज निर्णय घ्या की देवा, तुझ्या प्रेमाने, तुझ्या शांतीने आणि तुझ्या वचनाने आजपासून मी सगळ्या नात्यांबरोबर राहील. जशा प्रकारे त्या लाकडावरती जोर लावला, प्रेशर टाकलं तर तो तुटला नाही, कारण त्याच्यामध्ये तो ओलावा होता, त्याच्यामध्ये ते ज्यूस होतं. तसंच माझ्यामध्ये तुझा प्रेमाचा आणि तुझ्या शांतीचा ओलावा. मला किती प्रेशर टाकलं तरी मी तुटणार नाही प्रभू, कारण तुझं आशीर्वाद, तुझा प्रेम, तुझा शांती माझ्या हृदयात आहे प्रभू. धन्यवाद करतो प्रभू. मी विश्वास करतो जो कोणी बहीण, जो कोणी भाऊ ज्यांच्या घरात भांडणं होत आहेत प्रभू, खूप भांडणं होतात परमेश्वरा, मिसअंडरस्टँडिंग आहे प्रभू, खूप भांडणं होतात प्रभू, पोलीस केस, तोडफोड, जे काही प्रभू मनमुटाव आहे, एकमेकांशी बोलत नाही आहे, ऑफेन्स आहे प्रभू, येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनामध्ये तू बदल करत आहेस प्रभू. या तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू त्यांच्या जीवनात कार्य करत आहेस. आम्ही खूप लोकांची गवाही ऐकू प्रभू, साक्ष ऐकू की कसं तुझ्या वचनाने, तुझ्या प्रेमाने, तुझ्या शांतीने त्यांचं पूर्ण जीवन बदललं परमेश्वरा. ज्या गोष्टी वर्षानुवर्ष घडत होत्या त्या पूर्णपणे थांबल्या आणि नव्याने परमेश्वरा त्यांचं नवीन नातं तू सुरू केलंस. सर्व जे काही घटस्फोट होणारे, डिवोर्स होणारे जे कपल्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू की जो निर्णय त्यांनी घेतला तो सर्व निर्णय तू कॅन्सल करत आहेस आणि पुन्हा एकदा परमेश्वरा त्या नात्याबरोबर, तुझ्याबरोबर आणि नात्याबरोबर उभं राहण्याचे अनुग्रह तू त्याला दिलायस. वी आर कॅन्सलिंग एव्हरी प्लॅन ऑफ डिवोर्स, एव्हरी प्लॅन्स ऑफ द डेव्हिल इन द नेम ऑफ जीसस, अँड वी कमांड द पीस ऑफ गॉड टू बी रिलीज्ड इन देअर रिलेशन, इन देअर लाईफ. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझी शांती, तुझं प्रेम, तुझं ऐक्य
प्रभू तू पाठवत आहेस म्हणून तुला धन्यवाद करतो. या क्षणाला प्रभू ते सर्व बॉन्डेजेस, शैतानचे सर्व प्लॅन तू तोडत आहेस म्हणून तुला धन्यवाद करतो प्रभू. त्या रिश्त्यांना, त्या नात्यांना तू पूर्णपणे बदलत आहेस म्हणून तुला धन्यवाद करतो. सारा आदर आणि महिमा केवळ तुझ्या नावाला मी देतो. ही प्रार्थना मी येशूच्या नावाने करतो. आमेन. आमेन. त्याने त्याचं आंघोळ पण झालं, त्यासाठी पण धन्यवाद देऊ. कारण इकडे उभं राहून पंखा नाही म्हणजे खूप जास्त घाम येते इकडे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूला थॉमस ब्रदरसाठी जोरात धन्यवाद द्या. ओके, अनाऊन्समेंट आहे, 2च मिनटं. पुढल्या महिने रिट्रीट आहे 9, 10, 11, 12 4 दिवसासाठी. ओके, आणि नोव्हेंबरला रिट्रीट आहे, दिवाळीचा महिना आहे, ते 6 दिवसासाठी आपण ठेवलं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. ऑक्टोबर 9, 10, 11, 12 आपलं 4च दिवस आहे. कारण ते दसरा आहे, त्यावेळी आपल्याला सुट्टी भेटणार म्हणून आम्ही 4च दिवस ठेवलं आहे. आणि नोव्हेंबरला 6 दिवस. ओके, जे तुम्हाला नोट करायचं आहे नोट करून घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हां.